हॅलो हॅलो केलं उद्याला पेपर हॅलो आवाज येतोय सर, आवाज येतोय. आजच्या गुगल मीटला उपस्थित असलेले आणि सहभागी झालेले सगळे सन्माननीय बांधव भगिनी, खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी या प्रश्नाच्या संदर्भात बैठक घेतली आणि बैठकीचा आवाज येतो ना? आवाज येतो? हा, आणि या बैठकीचं निमंत्रण मला रात्री 10 वाजता दिल्या गेलं. 10 वाजता सगळे ट्रेन्स या ठिकाणच्या निघून गेल्या होत्या. अकोल्यामध्ये विमानतळ नाही. त्याच्यानंतर कन्फर्म झालं की मी पोहोचू शकत नाही. त्यानंतर पहिल्यांदा रमेश पाटलाचा फोन 6 महिन्यानंतर आला आणि ते विनंती करत होते किंवा तुम्ही कसंही करा पण या. मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला की पाटील साहेब, ही काही पद्धत नसते आणि या पद्धतीच्या मीटिंग काही होत नसतात. अनेक मीटिंग सीएम सोबतच्या, अनेक मान्यवरांच्या सोबतच्या, गव्हर्नरच्या सोबतच्या मी पण आयोजित केले. त्या ठिकाणी अनेक वर्ष, अनेकदा त्या सगळ्या महाराष्ट्राला विदित सुद्धा केल्या आणि बऱ्यापैकी ज्यांना इंटरेस्ट आहे या विषयामध्ये ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. तरी सुद्धा तुमच्या कार्याला शुभेच्छा. उद्या तुम्ही मीटिंग घ्या, पण अरे बोलू नका ना मध्ये. आता ग्रुप मीटिंग मध्ये उपस्थित बांधवांना आग्रहाची विनंती आहे की कृपया कोणी आपला माईक ऑन करू नये. आणि त्या मीटिंग मध्ये मी पोहोचू शकलो नाही, परंतु दुसऱ्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातून फोन यायला लागले की एवढी महत्वाची मीटिंग आणि तुम्ही का गेले नाही, एवढी महत्वाची मीटिंग आणि तुम्ही पोहोचायला पाहिजे होते. आता त्या सगळ्यांच्या भावना लक्षात ठेवून, समोर ठेवून या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी सीएम कार्यालयाच्या संपर्कात आलो, त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्या मीटिंगमध्ये डायरेक्ट नाही तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित झालो. मीटिंग सुरू होण्याच्या अगोदर उपस्थित झालो आणि मीटिंग संपेपर्यंत त्या ठिकाणी होतो. माझी मतं मी मांडली, परंतु ज्यांना माझी उपस्थिती नको होती ते मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचे आणि खूप वेळ झाला, हे झालं, ते झालं, असे काही आहेच. नाव मी कोणाचं घेणार नाही, परंतु यांनी कसोशीनं ते प्रयत्न केले. का केले मला माहीत नाही, परंतु अशा पद्धतीनं ते मीटिंग त्या ठिकाणी संपन्न झाली. मीटिंग संपन्न होताच मी स्वतःच्या अकाउंटवरून त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 5-10 मिनिट समाज बांधवांशी बोललो आणि त्या मीटिंगच्या संदर्भात मला जे वाटलं त्या संदर्भात मी माझी मतं व्यक्त केली. ती मतं आणि एक जाहीर निषेध या ठिकाणच्या आयोजकांचा केला की अशा पद्धतीनं तुम्ही जर खेळ करत असाल आणि केवळ राजकारणाच्या दृष्टीने हे सगळं करत असाल तर आमचा जाहीर निषेध त्या गोष्टीला राहील. उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडवायचं की न सोडवायचं हा सर्वस्वी ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. डॉक्टर भांडे त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि कुणाला करायचं असेल तर त्याला ती काही तो अडथळाही नाही. परंतु मी जे बोललो 5-10 मिनिट ते संपूर्ण 2 दिवस झालेत त्या घटनेला. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 6,000 लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. ते पाहिलं, वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा अर्थ लावला आणि प्रचंड प्रतिसाद या संदर्भामध्ये आणि नाराजी ही आपल्या समाज बांधवांनी व्यक्त केली. केवळ 2 भाग असे निघाले की त्यांनी डायरेक्टमध्ये टाकलं की मग तुम्ही मधुकर पिचडनी काय केलं, तुम्ही त्यावेळेस होते तर तुम्ही काय दिवे लावलेत,
तर मी म्हटलं वा ते तुझ्या बापाला विचार, कारण तू तर त्यावेळेस जन्म होता की नव्हता तेही मला माहीत नाही. त्यामधला एक गणेश कांबळे आहे, कुठला आहे मला माहीत नाही, आणि दुसरा एक आहे त्याचं नाव काही मला आठवत नाही. असो, म्हणजे मला सांगायचं तेवढं आहे की 5,000 लोकांनी स्वतःची मतं मी जे व्यक्त केलं त्याच्या बाजूने दिली, आणि दोन महाभाग असेही निघाले की त्यांना मिरच्या लागल्या. खरं म्हणजे इथं काही कोणावर व्यक्तिशः टीका करण्याचा हा विषय नाही. कोणी राजकारण करावं कोणी करू नये त्याही खोलात मी कधी गेलो नाही, यापूर्वी तुम्हाला अनुभव आहे. आणि सगळे नेते आपापल्या परीने या ठिकाणी काम करतायत, ते सगळे मान्यवरच आहेत. काल आला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही, किंवा कुणी त्यामध्ये डायरेक्ट सहभागी होत नाही, परंतु पूर्ण ताकदीने या इश्यूच्या संदर्भामध्ये त्याला जे शक्य असेल करायचं ते केल्याशिवाय राहत नाही. अशा लोकांची संख्या काही या राज्यात कमी नाही. परंतु तरी सुद्धा त्या मीटिंगमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते अगदी हरभऱ्याच्या झाडावर बसून चुकीच्या पद्धतीनं समाजाला सांगत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आपल्यामध्येच आपण जर अशा पद्धतीनं एखाद्या घटनेच्या संदर्भात आपल्या समाज बांधवांना चुकीचं आणि दिशाभूल करणारं सांगत असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. बंधूंनो, विषय आजचा नाही. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स अमेंडमेंट ऍक्ट कायदा क्रमांक 108 1976 पार्लमेंटनं पारित केला. 78 पासून त्याची बऱ्यापैकी अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली, बिनभोवाट झाली, आणि अनेकांना त्या वेळेस न्याय मिळाला, म्हणजे विस्तारक क्षेत्रातल्या आदिवासी कोळ्यांना. तर 80ला या सगळ्या लॉबीच्या पोटात दुखायला लागलं, आणि 29/10/80ला हे बनावट आहेत, खोटे आहेत अशा पद्धतीची ओरड त्यांनी शासनामध्ये असल्यामुळे ही ओरड करायला सुरुवात केली. शासनाला कोण मरते आहे कोण वाचते आहे त्याच्याशी कालही घेणं देणं नव्हतं ना, आजही आहे असं मला वाटत नाही. इतके वर्षानंतर अनुभवातून मी हे बोलतो. आणि मग 29/10/80चा जो GR आला त्याच्यासोबत चेक स्लिप लावल्या गेली. 24/4/85चं तेच मुद्दे रिपीट केले, त्याच्यासोबत पण परत चुकीची माहिती देणारा माहितीपत्रक दिलं, आणि त्यामध्ये स्युडो ट्रायबल्स अशा पद्धतीचं नामाविधान या ठिकाणच्या विस्तारित क्षेत्रातल्या कोळ्यांना दिलं. ते महादेव कोळी असतील, मल्हार कोळी असतील, टोकरे कोळी असतील, ढोर कोळी असतील, डोंगर कोळी असतील, ज्या नावानं पार्लमेंटनं यांना या कॉन्स्टिट्यूशनल फॅसिलिटी दिल्या, त्या सर्वांच्या बाबतीत हे कसे चुकीचे आहेत आणि हे कसे नामसादृश्याचा फायदा घेतात अशा पद्धतीचं 24/4/85चं ते पत्रक आहे. पुढचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. 2003ला या सगळ्या बाबीवर कायदा झाला. कायदा होत असताना 2000मध्ये तो विधानसभेत आला चर्चेला. त्यावेळेला मी आमदार होतो आणि मी तसा नवीनच होतो, कारण मला जाऊन त्या ठिकाणी फार तर काहीतरी 2-3 महिने झाले होते. परंतु विषयाचा टच मात्र गेल्या अनेक वर्षापासून होता. नुसतं टच नव्हता तर त्यामधल्या खोलात जाऊन मी हे सगळं न्याळलं होतं की नक्की काय सुरू आहे महाराष्ट्रात. आणि म्हणून मग मी तिथं त्या कायद्याच्या मसुद्यावर बोलण्यासाठी वेळ मागितला. नवखा आमदार होतो, सगळ्याच आमदारांना तिथं बोलायचं असते, त्यामध्ये सिनियर असतात. आमदारांची संख्या एखाद्या गटाची एखाद्या पक्षाची किती आहे त्या आधारावर त्याला टाइम दिला जातो. हे सगळे बंधनं तिथं असतात. आणि म्हणून मला 5 मिनिटाचा वेळ मिळाला आणि 5 मिनिट मी त्या विषयाला सुरुवात केली. विषय नवीन होता, अनेकांना तो एकदमच नवीन होता, त्यामुळे अनेकांना तो आवडला. आणि हळूहळू आमचा वेळ त्यांना द्या, आमचा वेळ डॉक्टर भांडेला द्या असं म्हणत सभागृहातल्या सगळ्या मान्यवरांनी, सगळ्या पक्षाचे, त्यांचा जो वेळ होता चर्चेमध्ये सहभाग करून बोलण्याचा तो त्यांनी मला दिला. आणि अध्यक्षांनी पण मोठ्या मनानं हे सगळं ॲक्सेप्ट केलं की हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही बोला. आणि मी 3.5 तास त्या विषयावर बोललो. आज तुम्ही कायदा करतात, उद्या त्याचे दुष्परिणाम कसे होतील, उद्या महाराष्ट्रातील समाजकारण त्यामुळे कशा पद्धतीनं दूषित होईल. आणि हा कायदा काही फक्त महादेव कोळ्यांसाठी नाही, एक तुम्ही लक्षात घ्या. हा कायदा या ठिकाणच्या ओबीसी मधल्या मराठा समाजाला, माळी समाजाला, धनगर समाजाला सुद्धा तेवढाच लागू आहे. व्हीजेएनटी मधल्या जातींना सुद्धा तेवढाच लागू आहे, त्यांच्यासाठी काही अलग कलम नाही. हा कायदा शेड्यूल कास्ट मधल्या लोकांसाठी सुद्धा तेवढ्याच
ग्रॅव्हिटीनं काम करणार आहे, जो महादेव कोळेंच्या बाबतीत आज करताना आपल्याला दिसतो, ह्या कायद्यातल्या तरतुदी आहे. तेव्हा मी साहजिकच SC ST OBC मधल्या अनेक जातीचं नाव घेऊन सभागृहाला सांगितलं की ही जात OBC मध्ये आहे. आज त्यांचं स्टेटस हे आहे, त्यांना तुम्ही या कायद्याप्रमाणे जर उद्या त्यांना सर्टिफिकेट नाकारायचं म्हटलं तर अगदी सहजरित्या आपल्या राज्यातले अधिकारी त्याचा मिसयूज करतील. कसा करतील ते फार विस्ताराने मी बोललेलो आहोत. जवळपास 40 जातीच्या संदर्भामध्ये. कोळ्यांचा तर विषय होताच, आदिवासी कोळ्यांचा, शेड्यूल ट्राईबचा तर विषय होताच, परंतु त्याबरोबर SC मधल्या काही जाती, या ठिकाणच्या OBC मधल्या काही जाती, या सर्वांवर कसे याचे दुष्परिणाम होतील आणि आपण जो न्याय द्यायला निघालो महाराष्ट्रात फुलेशाह आंबेडकरांच्या, तो न्याय देणं दूरच राहिलं. परंतु या कायद्याची अंमलबजावणी उद्या जर या SC ST OBC साठी प्रामाणिकपणे केली गेली तर एवढा अन्यायाचा कर होईल की उद्या लोकप्रतिनिधी ना या राज्यातील जनता, ती SCची असेल, STची असेल, OBCची असेल, चौकात चौकात जोडे मारल्याशिवाय राहणार. आज त्या गोष्टीला बंधूंनो 20 वर्ष झालेली आहे. आज त्या गोष्टीला 23 वर्ष होत आहे. आज जो उद्रेक आहे, जरा बोलू नका ना मध्ये प्लीज, आज त्या गोष्टीला 23 वर्ष होत आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये तो उद्योग फक्त तुम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये दिसतोय. तो एवढ्याचसाठी की याची कायद्याची अंमलबजावणी, जो कायदा SC साठी, ST साठी, OBC साठी सारखाच आहे, त्याची अंमलबजावणी फक्त आणि फक्त विस्तारित क्षेत्रातल्या आदिवासींसाठीच वापरला जात आहे. जे 76 पासून या सवलतींना पात्र झाले त्यांच्यासाठीच हा वापरला जात आहे आणि त्याद्वारे झोळपून काढायची नीती या ठिकाणच्या तथाकथित प्रस्थापितांनी सुरू ठेवली आहे. त्याला माझा स्पष्ट आरोप आहे की राज्यकर्त्यांची, ते कोणीही पक्षाचे असू दे, मूकसंमती या अन्याय करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे आहे. आणि म्हणूनच आज या कायद्याचं विद्रूप स्वरूपात या ठिकाणी विद्रूप स्वरूपामध्ये आपण पाहतो आहे की त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी दिवसेंदिवस दिसत आहेत. ते कुठंतरी थांबले पाहिजेत. आपण तर डायरेक्टच त्याच्यामध्ये अन्याय सहन करणाऱ्याच्या कॅटेगरीत आहोत, आपण बघतोच आहोत, परंतु हे थांबलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आमची संख्या या राज्यामध्ये आज रोजी 1,30,00,000 आहे. 45 जमाती ज्या आहेत, म्हणजे 47 होते, 47 जमातीसाठी हा जो शेड्यूल ट्राईब मधल्या कायदा होता त्याच्यामधल्या 2 जमाती या राज्यात मिळत नाहीत म्हणून काही वर्षापूर्वी त्या यादीतून यांनी गाळ केल्या. आज 45 जमाती फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. आदिवासी जमाती, त्यामध्ये आपली एक आदिवासी कोळी जमात आहे, ती महादेव असेल, मल्हार असेल, टोपरे असेल, ढोर असेल, डोंगर असेल. आणि या सगळ्यांना यापासून कसं दूर ठेवलं जाईल, विशेषतः 76 नंतर जे याच्यामध्ये आलेले आहेत ते आपल्या हिस्से करू नको, वाटे करू नको, हे त्यामागची बदमाशी आहे. 76 पूर्वी ज्यांनी घेतलं त्यांना असं वाटते की उद्या स्पर्धा वाढेल, म्हणजे हजारो कोटी रुपयाचे फंड्स गिळंकृत करायची सवय ज्या राज्यकर्त्यांना लागली आपल्यामधीलच, त्यांना बिनमोबाटपणाने हे सर्व हवं होतं. शिक्षणाच्या नावानं आश्रमशाळेत काय चालतं हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहीत आहे. ज्या यांच्याजवळ आहे त्या माध्यमातून जी लूट केल्या जाते, ती न्यायमूर्ती हरदासांनी 5 वर्षात 6,500 कोटीचा भ्रष्टाचार या राज्यातल्या आदिवासी विकास विभागाने केला, हे सप्रमाण दाखवून दिलं. एक मासलेवाईक आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. तेव्हा हे असंच चालू राहिलं पाहिजे आणि माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, अशा पद्धतीची भूमिका या लोकांनी घेतली. बंधूंनो, माझी तर अनेकदा हे सगळे जे प्रकार पाहिल्यानंतर व्यतीत होऊन सभागृहात सुद्धा मी मागणी केली होती, तुम्हाला जर हेच करायचं आहे तर 1,30,00,000 जर ट्रायबल या राज्यामध्ये आहेत, ज्यांच्यासाठी आपण हा कायदा केला आहे, ज्यांच्यासाठी योजना आखतो, ज्यांच्या नावावर फंड्स घेतो, ते जर बोगस आहेत फार मोठ्या प्रमाणावर असं तुम्हाला वाटत असेल, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1 कोटी बोगस आहेत जे 45 जमातीमध्ये आहेत आणि त्यातही 70 लाखाच्या आसपास आदिवासी कोळी आहेत. काहीची संख्या तर फक्त आहे नावापुरती, कुठं राज्यामध्ये 200 आहे, 2,000 आहे, 1,000 आहे, 1,500 आहे, म्हणजे 10,000च्या आत ह्या 15 जमाती आहेत, 20 जमाती आहेत. त्याच्यामुळे यांना कसं डावलल्या जाईल
आणि त्या पद्धतीनं काम या ठिकाणचा आदिवासी विकास विभाग करत असेल आणि त्याला सहकार्य, त्याला पाठिंबा जर या ठिकाणचे राज्यकर्ते देत असतील तर नको आहे तुमचं हे आरक्षण. आम्हाला आमची यादी ट्रायबलच्या लिस्टमधून या 1 कोटी लोकांची बाजूला करा, अशी माझी जाहीर मागणी आहे. वैतागून केलेली मागणी आहे. परंतु मला ही त्याच वेळेस पक्क माहीत आहे की हे जे चोर आहेत, जे लुटेरे आहेत, जे अन्याय करणारे आहेत, ज्यांनी आजपर्यंत आपलं शोषण केलं, आजही करतायत, भविष्यातही करू पाहत आहेत, त्यांनी जर या 1 कोटी लोकांना बाजूला केलं बोगस म्हणून तर संख्या फक्त 30 लाख राहते. गणित थोडं समजून घ्या. आणि संख्या 30 लाख राहता बरोबर ज्यांना हे खरं म्हणतात, या ठिकाणी जे 25 आमदार आहेत त्यांची संख्या 5 वर येते. आणि या ठिकाणी जे खासदार आहेत ते खासदार सुद्धा 1 ते 2च्या पर्यंत सीमित होतात. दादागिरी जी आहे सत्तेमधली ती संख्येच्या जोरावर आहे. कुठलंही सरकार या ठिकाणी आलं म्हणजे त्याला तुमच्यावर अन्यायच करायचा असतो असं नाही. परंतु त्याला हे पक्क माहीत आहे की जर आम्ही यांच्यावर अन्याय होऊ दिला तर आमचं काही बिघडत नाही. परंतु यांना न्याय देण्याची भूमिका घेतली तर हे 25 आमदार आपला पाठिंबा काढून घेतील या भीतीपोटी. सरकार कुणाचंही असू दे, पक्ष कोणताही असू दे. मी जे पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 40 वर्षापासून सक्रिय राहून आणि बऱ्यापैकी तुमच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी राहण्याची मला संधी मिळाली. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गावच्या गल्लीपासून तर दिल्लीच्या सरकारपर्यंत ऍक्टिव्ह म्हटलं तरी हरकत नाही, सक्रिय सहभाग राहिला, आजही आहे. जेवढं होईल तेवढं मी पाहतोय. जिथं विरोध करणं शक्य असेल तिथं विरोधही करतो. परंतु ही पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आज किती यांना वाटत असेल जे यांच्या मेहरबानीवर तिथं आमदार झालेले आहेत, जनतेनं नाही आमदार केले यांना, त्यांना थातूर मातूर खुश करायसाठी हे कबूल करतात की ठीक आहे तू म्हणता तर उद्या आपण मीटिंग लावू, तुमचे प्रश्न आहे ते सोडवू. आणि जे सत्तेतले दलाल असतात, जे नेहमीच्याच काळात नेहमीच्याच सरकारामध्ये होते आहेत, पुढेही राहतील, ते ठेका घेतात. तुम्ही काळजी करू नका. एकीकडे आम्ही करतो असं दाखवायचं आणि दुसरीकडे प्रत्यक्ष काहीच करायचं नाही. आणि मग कालच्या मीटिंग सारखा फार्स आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सगळा ड्रामा उभा केला जातो आणि आता प्रश्न यांच्या तोंडूनच वळवले जाते. कारण यांनाही त्या प्रश्नाशी काही घेणं देणं नसते. हे सरळ सांगतात नाही आता प्रश्न सुटला, आता उपोषण सोडूया, वाजवा रे वाजवा, चला घरी. हे तुम्ही अनुभवलं परवाला, फार जास्त दिवस झाले नाही. आता आपली मागणी काय होती? आपली मागणी होती की जात प्रमाणपत्र जर आम्ही शेड्यूल ट्राईबचे आहोत तर ते सुलभरित्या मिळालं पाहिजे. सुलभरित्या मिळालं पाहिजे, त्याची वैधता सुद्धा सुलभरित्या मिळाली पाहिजे. गव्हर्नमेंटने जे त्या दिवशी नोटीस काढलं त्याच्यामध्ये विषय काय होता तर मी जे बोललो तोच होता, त्याच्या पलीकडे नव्हता. परंतु प्रत्यक्ष मीटिंग ज्या वेळेला झाली त्यावेळेला तुमच्यासाठी महामंडळ स्थापन करतो, तुमच्यासाठी आणखी काय काय करतो, म्हणजे जात प्रमाणपत्र सुलभरित्या देतो काय त्याच्यावर चकार शब्दही नाही. मिळत नसेल त्यांच्यावर कारवाई करतो, त्याच्यावरही चकार शब्द नाही. वैधता तर फार दूर राहिली, त्याच्याबद्दलही काही नाही. आणि जे आम्ही मागितलं नाही, काय नाही मागितलं आम्ही महामंडळ नाही मागितलं. आम्ही या ठिकाणी कोणती समिती नेमून आम्हाला न्याय द्या हेही नाही म्हटलं. कारण या ठिकाणी हरदास समिती नियुक्त झाली, त्या ठिकाणी हे दलाल आपलेच नियुक्त केले गेले. त्यांना कळत नाही हा विषय असा नाही हो, कळते सगळ्यांना की काय नक्की आहे. परंतु सत्तेच्या लालचीनं यांची तोंड बंद झाली आणि त्यांना पाहिजे तो अहवाल यांच्याच तोंडून घेतला. म्हणजे जात प्रमाणपत्र सुलभरित्या मिळालं पाहिजे, वैधता मिळाली पाहिजे, याकरता देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही समिती नेमली न्यायमूर्ती हरदासच्या अध्यक्षतेखाली आणि आपली माणसं त्याच्यावर ठेवली. आम्हाला आनंद झाला की ठीक आहे, अ नाही ब राहील, ब आहे आपलाच आहे, क आहे आपलाच आहे, ड आहे आपलाच आहे, आपल्या बाजूचं हे मांडती. परंतु यांनी चक्क त्या न्यायमूर्ती हरदासच्या कमिटीमध्ये ज्यांना म्हणजे आदिवासी कोळी समाजाच्या ज्या लोकांना आता व्हॅलिडिटी मिळालेल्या आहेत त्या तपासून परत कन्फर्म करायचे अधिकार दिले जे पूर्वी नव्हते. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की आपल्या विरोधकांनी तक्रारी केल्या. नांदेडमधल्या एकाच कुटुंबातल्या 8 लोकांना 20 वर्षापूर्वी मिळालेल्या व्हॅलिडिटी तपासणीच्या नावाखाली त्यांनी रद्द केल्या. हा नमुना आहे 20 लोकांचा. उद्या सगळ्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांच्यावर हा बळगा उभारला जाईल. आणि हरदास कमिटीमध्ये जे आपले लोक होते ते मात्र आम्ही गुगल मीटवर हे सगळं सांगितल्यानंतर सांगायला लागले
अरे आम्हाला कळलंच नाही. न्यायमूर्ती हरदासनी आमच्या सह्या घेतल्या. त्या सह्या घेत असताना वर काय लिहिलेलं आहे ते वाचू दिलं नाही. आता हे खरं म्हणजे बालवाडीतल्या मुलांनाही शोभत नाही या काळात, कारण नॉलेज एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे, माणसाची समज एवढी ॲडव्हान्स झालेली आहे की एखाद्या महत्त्वाच्या विषयात तुम्ही सहभागी होता आणि त्या विषयाच्या तुमच्या निर्णयावर या ठिकाणच्या लाखो आदिवासी कोळी समाजाचं भवितव्य अवलंबून आहे. त्यांना तुम्ही न्याय तर देऊच शकला नाही, परंतु ज्यांनी न्याय मिळवला संघर्ष करून आजपर्यंत, तो सुद्धा हिरावून घेण्यासाठी तुम्ही त्यांना शिफारशी दिल्या. हे पाप आहे आणि आमचा वैयक्तिक विरोध अजिबातच नाही कोणाशीच. परंतु हे जे काही या राज्यात घडलेलं आहे त्याला काही फार दिवस झालेले नाही. त्याच्यावर ही माणसं चकार शब्द बोलत नाही. हे जे काही त्यांचे चले चपाटे आहेत, वाजवारे वाजवामध्ये सहभागी झालेले वेगवेगळ्या स्वार्थामुळे, ते सुद्धा त्यावर एक शब्द बोलत नाही. कारण बोलले तर उद्या त्यांचं काय असते ते प्रिव्ही पर्स जी असते ना, ती प्रिव्ही पर्स बंद होते. एवढी लाचारांची फौज बाळगून इथल्या सामान्य आदिवासी कोळ्यांचं जीवन देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. लपवाछपवी काही नाही. परंतु मी तुम्हाला त्याच वेळेला हेही सांगतो की माझा कुणाबद्दलही आकस नाही. रमेश पाटलाच्या संदर्भात तर मुळीच नाही, अनंतरेच्या संदर्भातही अजिबात नव्हता, कांती कोळी साहेबाच्या बद्दलही मुळीच नव्हता. अनेकांचे समाज बांधव म्हणून त्यांच्याशी माझे सलोख्याचे संबंध कालही होते, आजही आहेत, भविष्यातही राहतील. परंतु ज्या समाजासाठी पूर्ण अस्तित्व समाजाचं पणाला लागलं, आपल्या बेवकूफपणामुळे जर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर त्याच्या विरोधात मी कुठलीही किंमत मोजावी लागली तरी जाहीरपणानं बोलेल, पुराव्यानिशी बोलेल. आणि ते बोललो आणि त्यामुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या. पण अनेकांना मिरच्या झोंबल्या परवाच्या याच्यामध्ये हे जरी खरं असलं तरी 2 महाभाग वगळता, तेही मला वाटत नाही त्यांची कॉमेंट असेल, कारण कॉमेंट टाकणारा घाबरत नाही ना. कॉमेंट टाकणारा उत्तर देतो की मला असं वाटते, वाटू शकते, जरुरी नाही ना की मला जे योग्य वाटते ते तुम्हालाही वाटलं पाहिजे. 2 महाभाग त्याच्यामधले अशा पद्धतीनं विरोधात कॉमेंट टाकणारे सोडले तर या महाराष्ट्रातल्या 5,000 आदिवासी कोळ्यांनी त्याचं समर्थन केलं. हे एक रेकॉर्ड आहे. आजपर्यंत मी अनेक गुगल मीट घेतलेले आहे, परंतु समाजामध्ये जी जागृती आलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. 5-5 हजार लोक समर्थन करतात याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची लाईन ऑफ ऍक्शन सो कॉल्ड नेत्यांनो बदलायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही पद्धतीची अशी चुकीची हमी घेऊ नका. कुठल्याही पद्धतीचे आम्ही सर्वहारा आहोत आणि आम्ही म्हणून ते आमचा समाज ऐकेल या भ्रमात तुम्ही राहू नका. बरं, हे एवढं झालं तेवढं पुरे झालं. इथल्या उपोषणकर्त्यांनी काय करायचं? त्यांना पण खूप रिक्वेस्ट झाल्या, दळबा आणण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ते उपोषण कसं मोडल्या जाईल याकरता दलाल लोक प्रयत्न करतायत. परंतु मी कधीही कोणाला म्हटलं नाही की तुम्ही या इश्यूसाठी उपोषणाला बसा. हे माझ्याकडून कधीही वक्तव्य नव्हतं. आणि तुम्हाला वाटते सोडा तर डॉक्टर भांडे कधीच म्हणणार नाही की ते सोडू नका म्हणून. कारण सर्वसामान्यांच्या हितासाठी न्यायाची बाजू मांडत असताना तुमचा जीव हा त्यापेक्षा सुद्धा मला महत्वाचा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं वेळसर वागणं जी माणसं करतात त्याला मी विरोध करतो. आज 5 विषय त्या ठिकाणी झाले, तुम्ही पाहिलं असेल काय निर्णय घेण्यात आले. उपोषणकर्त्याच्या मागणीनुसार अर्जदारांना जात प्रमाणपत्र देणे. निर्णय काय घेण्यात आला? जात प्रमाणपत्र देय असल्यास ते देण्यात यावे. देय असल्यास, अरे ते मिळत नाही ना कायद्यानं बरोबर असूनही. म्हणून तर ही मीटिंग आहे, म्हणून तर त्या ठिकाणी तुमची मध्यस्थी आम्हाला ठेवायची आहे आणि त्यामधून मार्ग काढायचा आहे. तर तुम्ही ते काही न करता देय असल्यास ते देण्यात यावे. आणि देय नसल्यास काय आम्ही मुकाटा नाही होतो. हायकोर्टाकडून तुम्हाला आदेश आणतो, सुप्रीम कोर्टाकडून आणतो. तुम्हाला तर देय एकालाही द्यावं असं वाटत नाही, पण राज्यात हजारो लोकांना सर्टिफिकेट मिळालेत, मिळतायत, उद्याही मिळतील. तुमच्या इच्छा काही असू दे, परंतु तुमच्या इच्छेनं हा देश चालत नाही. हा देश भारतीय राज्यघटनेच्या कलमाद्वारे चालतो. आणि ज्या ठिकाणी भारतीय राज्यघटना 342व्या कलमाद्वारे आम्हाला ट्राईबच्या फॅसिलिटी देते आणि पार्लमेंट ते मंजूर करते, राष्ट्रपती त्यावर सह्या करतात,
तर ते रोखण्याचे अधिकार राज्य सरकारलाच काय केंद्र सरकारला पण नाही, याची जाणीव आपण सुद्धा ठेवली पाहिजे आणि त्याच ताकदीनं आपण या आपल्या राष्ट्र मागणीसाठी पेटून उठलं पाहिजे. दुसरी मागणी काय होती? राज्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासण्या समितीकडे सादर करण्यात आलेल्या वैधतेच्या दाव्यासंदर्भात निर्णय घेणे. निर्णय काय घेण्यात आला? सदर प्रस्ताव सकारात्मक दृष्टीने, आता ही सकारात्मक दृष्टी काय आहे? ही सकारात्मक दृष्टी तर पाहणारा ठरवेल ना. म्हणजे तुमच्यावर न्याय होतो की अन्याय होतो ते पाहणाराची दृष्टी, पाहणाराचा चष्मा जसा असला तशा पद्धतीनं तो निर्णय होईल. आणि पाहणाराची दृष्टी आमच्या बाबतीमध्ये दूषित आहे, त्यांना कावीळ झालेला आहे, तेव्हा त्यांना ही आमची बाजू न्यायाची आहे असं कधी वाटतच नाही. तेव्हा त्यांना वाटत नाही, त्यामुळे अन्याय होतो. म्हणून सरकार म्हणून तुम्ही मध्यस्थी करा, त्याच्याकरता ही मीटिंग होती. तर निर्णय काय होतो की सदर प्रस्ताव सकारात्मक दृष्टीने तपासून त्यावर गुणवत्तेनुसार तातडीने निर्णय घ्या. ही काय गुणवत्ता काय आहे हे सकारात्मक? का मला तरी काही कळलं नाही. काही कोणाला कळलं असेल तर त्यानं स्पष्टीकरण द्यावं. तिसरा, चर्चेच्या दरम्यान लोकप्रतिनिधी आपली मागणी नव्हती. कोळी समाजाच्या विविध मागण्यावर त्यांनी चर्चेच्या वेळी कोळी समाजाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी जे बैठकी दरम्यान त्यांनी सादर केले ते सादर करण्याच्या ब्रिटिशकालीन पुरावे जे आपल्या खानापुरे सरांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना थांबवण्यात आलं. परंतु ते सुद्धा तपासून घ्यावे, असं तुम्ही तपासूच नाही. शासन म्हणून तुमच्यामध्ये असलेले क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी या क्षेत्राची जबाबदारी तुम्ही ज्यांच्यावर टाकली आणि त्यांना लाखो रुपयाचा पगार तुम्ही देता, त्यांना हे कळलं असेल. 76 मध्ये एरिया रेस्ट्रिक्शन उठलं. आजची मागणी काही 77ची नाही, ही मागणी आम्ही 2023 मध्ये करतो शिंदे साहेब. तेव्हा हे 40 वर्ष आणि 60 वर्षानंतर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तपासून पाहू म्हणण्याचं धारिष्ट्य हे केवळ आणि केवळ या ठिकाणच्या नाकर्ते विचारधारेमुळे येते. बऱ्यापैकी विचारधारा शिंदे साहेब तुमची या समाजाबद्दल आहे याची मला जाणीव आहे. तुम्ही कबूल केलं, मुक्ताईनगरच्या सभेत कर्मचाऱ्याच्या संदर्भात ती मागणी तुम्ही मंजूर केली. हे आम्ही मुक्त कंठानं या ठिकाणी जनतेला आमच्या सांगितली की बोले तैसा चाले. तुम्ही कोण्या पक्षाच्या, तुम्ही कसे तिथपर्यंत गेले, हा जो काही वाद सुरू आहे ना, त्या वादाशी आदिवासी कोळ्यांचा काही सुतराम संबंध नाही. आम्हाला आमच्यासाठी जे काम करतात, आमच्या हिताचं माणसं जी काम करतात त्यांच्या पाठीमागं आम्ही तेवढ्याच ताकदीनं उभं राहू. आणि हे डॉक्टर भांडे म्हणते म्हणून नाही, सामान्य माणसाच्या मनामध्ये हे सगळं आहे. आता वाल्मिकी महामंडळ स्थापन करा, समिती स्थापन करा. अरे मागितली कोणी तुम्हाला? जे मागितलं नाही ते द्यायची काही गरज नाही. आम्ही म्हणतो मरायसाठी माणसं त्या कलेक्टर ऑफिस समोर बसली, आमची भूमिका न्यायाची कशी आहे ते त्यांना कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी समजावून सांगितलं. अर्धा तास त्यांना ते काही पटत नव्हतं. परंतु त्याच्यानंतर तुमचेच पुरावे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे त्यांना दाखवल्यानंतर ते बऱ्यापैकी सहमत झाले. अनेकांना ते सर्टिफिकेट ते द्यायला सुरुवात केली होती. परंतु तुम्ही घेतलेल्या या भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा थांबवण्यात आले. ते जर अशाच पद्धतीनं अन्याय सुरू राहिला तर उद्या जे काही घडणार आहे महाराष्ट्रात त्याला ही जमात कारणीभूत नसेल, याला या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असेल, घटनाबाह्य ते त्यांनी केलेली कामं कारणीभूत असतील. आणि या ठिकाणी अन्यायाची एक सीमा असते. किती गरीब माणूस असू दे, तो काही प्रत्येक वेळेस काही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसून जीवच देईल अशी अपेक्षा तुम्ही ठेवू नका. मरता क्या न करता, याचा आता हे मी सांगायची गरज नाही. हे काही मी तुम्ही त्याच्यावर विचार करावा म्हणून सांगत नाही, पण वस्तुस्थिती आहे. आणि बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या समाजाच्या जळणघळणीमध्ये मी मागच्या 50 वर्षापासून ही पाहिली. काय आपली मागणी होती हो की कोळी नोंदी असल्या तरी तुम्ही त्यांना सरसकटपणे द्या. तर यांचं काय द्या म्हणजे काही डॉक्टर भांडे म्हणते म्हणून द्या म्हणजे काही इथली जनता म्हणते म्हणून द्या. तर या ठिकाणी दिलीप जमादारची केस जरा तुमच्या अधिकाऱ्यांना वाचायला द्या. हिंदू कोळी नोंद आहे, इथून तिथून हिंदू कोळी नोंद आहे. क्लेम महादेव कोळीचा ट्राईबचा क्लेम सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे. हे तुमचे अधिकारी सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे. या ठिकाणी शंकर आंबेरावची केस आहे, कोळी नोंद आहे.
सुप्रीम कोर्टाची. सुप्रीम कोर्टानं ती मान्यता दिलेली आहे आणि त्यांना व्हॅलिडिटी मिळालेली आहे. या ठिकाणी अनिल साळुंकेची केस आहे. या इथल्या आपल्या तपासण्या समित्या आणि हे ते यांनी काही त्यांना न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्टानं कोळी नोंद आहे म्हणून ते काही रिजेक्ट केलं नाही. आणि कोळी एंट्री नॉट फेटल टू द क्लेम ऑफ ट्रायबल कोळी स्पष्टपणा नाही. अनेक केसेसमध्ये आहे. हायकोर्टाच्या तर डझनानं केसेस आहेत की ज्याच्यामध्ये कोळी नोंद आहे पण त्यांचा क्लेम जो आहे ट्राईबचा तो या ठिकाणच्या हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे. आपले अधिकारी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे का? आपल्या अधिकाऱ्याला त्यांच्यापेक्षा जास्तीचं कळते असं आपल्याला म्हणायचं आहे का? ज्या काही विषयाचा कोर्टाच्या मार्फत सोक्षमोक्ष लागलेला आहे निदान तेवढं तर डोळ्यासमोर ठेवा. तेही तुम्ही ठेवत नाही आणि कारण नसताना या ठिकाणी एक असंतोषाला तुम्ही वाट करून देता. हे काही बरोबर नाही. एक चांगली इमेज असणारा मुख्यमंत्री, सर्वांना न्याय देणारा मुख्यमंत्री अशी मुख्यमंत्री महोदय आपली इमेज आहे. मधले हे जे काही आहेत ना दलाली करणारी नेते, दोन हाना पण पुढारी म्हणा अशा पद्धतीची मानसिकता असलेल्या लोकांची आज राजकारणामध्ये आणि लोकशाही प्रणालीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे कोण आहेत, कसे आहेत हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळते. तेव्हा यांना थोडं बाजूला ठेवा हो. यांना थोडं बाजूला ठेवा आणि जे वास्तव आहे ते वास्तव आमच्या पदरात देण्याचं पुण्य आपण करा. एवढीच फक्त अपेक्षा या ठिकाणी आमची आहे. तेव्हा कोळी नोंद आहे म्हणजे काही फार मोठा आबाळ कोसळते असंही नाही. या ठिकाणी एक वस्तुस्थिती आहे. अनेक मच्छीमार जे आहेत कोळी बांधव आमचे ते 101% महादेव कोळी आहे. हे 101% ट्रायबल आहे. ते 101% एसटीच्या क्लेम करण्यास पात्र आहे जे समुद्र किनारपट्टीवरचे आहे. असं नाही आहे की ते शेड्यूल ट्राईबच्या क्लेम करता पात्र नाही. परंतु काही पोटजाती आहेत, काही पोटजाती त्याच्यामध्ये आहेत. मी तो उल्लेख करत नाही ज्याचा उल्लेख सुप्रीम कोर्टानं वारंवार केलेला आहे माधुरी पाटीलच्या केसमध्ये. आणि ते ट्रायबल असू शकत नाही असं स्पष्ट मत नोंदवलेलं आहे. तेवढंच फक्त आमचं म्हणणं आहे की ते कोण आहेत ते शासन म्हणून तुम्ही बघा ना. आम्ही तर म्हणतो की समुद्र किनारपट्टीवरचे कोळी काय, मासेमारीवर उदरनिर्वाह करणारे कोळी काय, विदर्भ मराठवाड्यातले शेतीवर पोट भरणारे कोळी काय, किंवा या ठिकाणच्या सह्याद्री रेंजेसमध्ये सातपुड्या रेंजेसमध्ये वन उपजवर पोट भरणारे कोळी काय, ज्याचा उल्लेख सुप्रीम कोर्टानं अत्यंत विस्तारानं माधुरी पाटीलच्या केसमध्ये केलेला आहे. त्यांनाची तर अळवणूक करू नका, त्यांची तर अळवणूक करू नका. आणि नाही सुप्रीम कोर्टानं म्हटलं की कोळी नोंद असली तर तो महादेव कोळी होऊ शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टानं म्हणे असंही म्हटलं की कोळी हा महादेव कोळी असूच शकत नाही. कुणी सांगितलं काय? तुम्हाला ठेका दिला का मत प्रकट करायचं एखाद्या याच्यावर? म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला आणि त्या पद्धतीनं एखाद्या समूहाच्या बद्दल त्यांचे हक्क हिरावून घेण्याकरता वाटेल तशी बळबळ करायची, वाटेल तसा प्रचार करायचा, हे काही या ठिकाणी शोभणारं नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी दुर्बल घटकांना न्याय देण्याची भूमिका यशवंतराव चव्हाणांपासून तर तुमच्यापर्यंत सर्वांनीच घेतलेली आहे. आम्ही साक्षीदार आहोत. कुणाचा काय विरोध होतो, कोणाचं काय समर्थन मिळते या कशाची पर्वा न करता अत्यंत समर्थपणे या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी या देशातल्या दुर्बल घटकाला त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. ती भूमिका जर घेण्याची मानसिकता नसती तर 50 मध्ये हे आरक्षण मिळालं. काही अडचणी अडथळे आल्या, मध्ये आरक्षण आल्या क्षेत्रबंधन आलं, काही कळत नाही. म्हणजे तुमच्या मुलुंडमध्ये राहत असेल तो महादेव कोळी तर तो शेड्यूल ट्राईब आणि त्याच्या कुटुंबातला त्याचा भाऊ जर तुमच्या वर्सोवाला गेला किंवा तिथून फक्त त्या एरियाच्या बाहेर गेला तर तो महादेव कोळी नाही, त्याला ह्या फॅसिलिटी मिळणार नाहीत. अशा प्रकारचा कायदा या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये 20 वर्ष होता. आंदोलनं झाली, सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला आणि मग पहिल्यांदा या ठिकाणी मताच्या गरजेतून म्हणा किंवा न्याय देण्याच्या भूमिकेतून म्हणा, आम्ही न्याय देण्याच्या भूमिकेतूनच म्हणतो, या देशामध्ये इंदिराजीसारखं एक खणकर नेतृत्व उदयास आलं आणि त्यांना हे सगळं पटलं. त्यांनी हा सगळा विषय समजून घेतला. देशभरातल्या अनेक जाती जमातींची मागणी होती
की साहेब हा अन्याय आहे ना, पोट भरायसाठी माझा भाऊ त्या तहसीलीत गेला तर तो त्या कॅटेगरीचा होत नाही, हे तुम्हाला तरी पटते का? आणि या जर गावात राहिला तर त्याला त्या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही देता, हा अन्याय. एक राज्याचं किमान त्याला बंधन घाला. आणि इंदिराजीनं तडकाफडकी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1976 कायदा क्रमांक 108 अन्वये या ठिकाणी ज्या कॅटेगरीत ज्या जाती जमाती असतील त्या पोट भरण्यासाठी राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्या तरी सुद्धा ते त्या कॅटेगरीच्या फायदे मिळवण्यासाठी पात्र आहेत. हा कायदा आहे. आणि या कायद्याचेच आम्ही काही फायदे घ्यायला लागलो तर या ठिकाणी आपले विद्वान लोक ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे हे सगळं करायला निघालेले आहेत. कधी काय म्हणते रक्तसंबंधी नाही, कधी काय म्हणते. अरे कसले रक्तसंबंधी नाही? मधुकर पिचडचे आणि आमचे 150 वर्षाचे संबंध आहेत, म्हणजे त्यांच्या फॅमिलीचे आणि आमच्या फॅमिलीचे रक्त संबंध तर आहेतच, पण वैवाहिक संबंध सुद्धा आहेत. परंतु ते खरे आम्ही कुठे? मी तुम्हाला दाव्याला सांगतो, जे स्वतःला खरे म्हणतात ना त्यांच्या कमीत कमी 50 गावातलं जुनं रेकॉर्ड मी तपासलं. जे स्वतःला खरे महादेव कोळी म्हणतात, मधुकर पिचड आणि कंपू, त्यांच्या सगळ्याच्या महसूल नोंदी ह्या कोळी अशाच आहेत. त्यांच्या सगळ्याच नोंदी गोविंद गारे आणि मधुकर पिचडचं गट कोळी अशाच आहे. शालेय नोंदी सुद्धा अशाच आहे. परंतु अन्याय तर आमच्यावर करायचा आहे, आम्हाला तर द्यायचं नाही. आणि हे यांची अक्कल नाही. हे कुणीतरी यांना या ठिकाणी प्रवृत्त केलं की हे तुम्ही करा, मग हे तुम्हाला मिळते. तर या मूर्खांनी ते केलं. या मूर्खांनी ते केलं. आजही ते रेकॉर्ड पाहिजे असेल तर मी कधी घेऊन यायला तयार आहो. जे स्वतःला खरं म्हणतात त्यांच्या नोंदी सुद्धा त्याच आहेत. आणि कायदा जर सगळ्यांसाठी सारखा आहे तर मग मधुकर पिचडला मिळतो, डॉक्टर गोविंद गारेला मिळतो, मग डॉक्टर भांडेला का मिळत नाही? आमच्या मराठवाड्यातल्या भावाला का मिळत नाही? कोकणातल्या समुद्र किनारपट्टीवरच्या आमच्या एखाद्या व्यक्तीला का मिळत नाही? विद्यार्थ्याला का ते बेनिफिट मिळत नाही? कारण हे बेनिफिट भारतीय राज्यघटनेनं दिलेले आहे. लक्षात घ्या, हे राज्य कोणाच्या मर्जीनं चालत नाही. हा देश कोणाच्या मर्जीनं चालू नाही. हा देश जर कशामुळे चालत असेल तर तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जे 340, 341, 342 इथल्या व्यवस्थेमध्ये SC, ST, OBC साठी दिलं आणि ते कायद्यात रूपांतरित आहे. ते रद्द झालेलं नाही, उलट त्यामध्ये अमेंडमेंट झाल्या, काही चुका होते ते आजही कायम आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाहेर जाऊन कोणी कारभार करत असेल तर असंतोषाला बळी पडण्याचं काही कारण त्याच्यामध्ये आहे असं मला वाटत नाही. तेव्हा माझी विनंती एवढीच आहे की आज उपोषणाला बसलेले लोक आहेत, आज 10 दिवस 12 दिवस त्यांना उपोषणाला झालेले आहेत. वेडे आहेत का लोक? आज त्या उपोषणाची दखल शासन म्हणून, कर्मचारी म्हणून, अधिकारी म्हणून तुमचे काय घेतात याचं उत्तर पहिल्यांदा शोधा. आणि अशा पद्धतीनं लोक मरायला जर तयार होत असतील तर हा वर्मा पूर्ण महाराष्ट्रात उद्या पेटल्याशिवाय राहणार नाही. मी काही अहमभाव किंवा गरिष्ठपणा म्हणून हे बोलत नाही, परंतु एक आंदोलन या ठिकाणी या न्यायाच्यासाठी राघोजी भांगरे नावाच्या आदिवासी महादेव कोळ्यांनी सह्याद्रीमध्ये सुरू केलं. अन्यायाच्या विरोधात उठाव केला. इंग्रजांना अख्खी पटलन सह्याद्रीमध्ये उतरावी लागली. मॅकिंटोश नावाच्या अधिकाऱ्याच्या, सैनिकी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 32 वर्षपर्यंत त्या 4 जिल्ह्यामध्ये, पुणे, नाशिक, नगर या 4 जिल्ह्यामध्ये देशभर इंग्रजाचं राज्य होतं. तिथेही इंग्रजाचंच राज्य होतं, पण हुकूम मात्र राघोजी भांगरेचे चालत होते. लोकांनी अक्षरशः डोक्यावर येतं, कारण लोकांना ते कळलं, अज्ञानी समजल्या जाणाऱ्या लोकांना की हे जे काही करतायत हे आमच्या अस्तित्वासाठी करतायत. आज पुनरावृत्ती करायची आहे त्याची. आज पुनरावृत्ती होऊ नये हे मला मनापासून वाटतं. आणि आज जे वातावरण महाराष्ट्राच्या रस्त्यात आहे ते अत्यंत उग्र आहे. एका स्फोटावर आपण बसलेले आहोत. आपल्या चुकीच्या कारभारामुळे जी माणसं काही नवीन मागत नाहीत, तुम्हाला जे आहे, जे भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे, जे कायद्याने आम्हाला दिलेलं आहे, शेकडो केसेसमध्ये या ठिकाणच्या सुप्रीम कोर्टाच्या, या ठिकाणच्या हायकोर्टाच्या शेकडो केसेसमध्ये स्पष्ट स्ट्रिक्चर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं पारित केले. एवढंच नाही, या ठिकाणच्या सत्ताधारी मंडळींनो हे स्ट्रिक्चर ज्यांनी पारित केले तरी सुद्धा आज अन्याय करणारे तपासण्या समित्यामध्ये मूर्खाचे बाप त्या ठिकाणी बसलेले आहेत. माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांना कवडीची अक्कल नाही म्हणे माधुरी पाटीलच्या मध्ये निर्णयामध्ये सांगितलं असं स्थापन करा आणि म्हणून आम्ही त्या कमिट्या नेमलेल्या आहेत. अरे माधुरी पाटीलच्या केसमध्ये तर अनेक गोष्टी सांगितल्या. ह्या कमिट्याचं स्ट्रक्चर कसं असावं, तपासणी समितीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांची लायकी काय असावी, म्हणजे क्वालिफिकेशन काय असावं,
तुम्ही कशाचाही विचार केला नाही आणि तिथं मॅट्रिक झालेली माणसं बसवली आणि जे या ठिकाणच्या क्लास 1 झालेल्या ट्रायबलचं क्लेम जो आहे तो रद्द करून त्याला देशोधडीला ठारलं. हायकोर्टापुढे हे प्रकरण गेली. हायकोर्टाच्या हे सगळं लक्षात आलं. महोदय, 1 नाही 2 नाही 40 तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांना लाखोचा दंड हायकोर्टाने या ठिकाणी सुनावला आणि तोही त्यांनी त्यांच्या पगारातून द्यावा अशा पद्धतीची शिक्षेची तरतूद केली. त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाई करा. हे जे काही पाईपलाईन मधले किडे आहेत ना, शुक्राचार्याची औलाद आहे ना बसलेली, हे जोपर्यंत तुम्ही दूर करणार नाही तोपर्यंत तुमची कितीही मानसिकता न्यायाची असू दे, तुमची कितीही मानसिकता आम्हाला न्याय देण्याची असू दे, या देशातले कायदे जे तुमच्या पूर्वीच अस्तित्वात आले, जे या पार्लमेंटनं मान्य केले, जे रद्द झालेले नाही, त्याप्रमाणे हक्काचं त्यांना त्यांच्यापर्यंत दिलं पाहिजे ही मानसिकता असेल तर वेळीच या सगळ्या असंतोषाला आवर घाला आणि जे योग्य असेल ते आमच्या पदरात टाका. जे अयोग्य असेल त्याबद्दल आम्ही एक शब्दानं सुद्धा मागणी करणार नाही. एवढं आजच्या प्रसंगी मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज आम्ही पाहतो परवाला जी गुगल मीट झाली, त्या गुगल मीटवर मी त्याच दिवशी माझी प्रतिक्रिया दिली आणि आज जे काही बोललो तेच त्याही दिवशी बोललो, कारण ते वास्तव आहे, कारण ते सत्य आहे आणि म्हणून त्याच्या पलीकडे काही सांगण्यासारखं या विषयात आहे असं मला वाटत नाही. आता जे आहे ते स्पष्ट आहे, आरशासारखं तुमच्या पुढे आहे. आमची मानसिकता, आमची मतं ही सुद्धा स्पष्ट आहे. परंतु मग कमिटी आम्हाला का नको? कमिटी आम्हाला याकरता नको आहे की हरदास कमिटीचा अनुभव इथल्या महाराष्ट्रानं घेतलेला. हरदास कमिटी नेमली कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी या ठिकाणी आमच्या समाजातले महाभाग स्वतःला तज्ज्ञ समजणारे त्याच्यावर नेमले आणि त्यांनी शिफारशी काय केलं की ज्यांना मिळालेली आहे त्यांची परत तपासून काढून घे असं सांगितलं. फडणवीस साहेबांनी तर नाही सांगितलं असं. फडणवीस साहेबांची भूमिका तर स्पष्ट होती की जे काही आम्ही देतो आहोत ते रिसर देऊया, ते टिकलं पाहिजे, हीच ती मानसिकता होती. आणि ही माणसं त्यांनाही धोका द्यायला कमी करत नाही. त्यांनी जे निर्देश दिले ते चांगल्या उद्देशानं दिले, चांगल्या कॉजसाठी दिले आणि हे मात्र शिफारशी आपल्या पदाचा वापर करून हे या पद्धतीच्या शिफारशी करतात आणि मिळालेल्या व्हॅलिडिटी रद्द करतात. म्हणून आम्हाला ती कमिटी नको आहे. महामंडळ जे आहे त्या महामंडळाचं काय करायचं? राज्यात अनेक महामंडळ आहेत, तुम्हालाही माहित आहे, मीही काम केलेलं आहे, अध्यक्ष म्हणून केलेलं आहे. महामंडळाची स्थिती काय आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे, मलाही अनेक महामंडळाचं माहित आहे. परत एक भ्रष्टाचाराचं पुरण असलेलं महामंडळ देऊन तुम्ही कोणाचं हित साधणार? मला नाही वाटत की त्यामधून काही निघेल. त्याच्यामुळे जी आमची मागणीच नाही ती मागणी आहे असं दाखवून ते करण्याची भूमिका तुम्ही घेऊ नका. त्याची प्रचंड रिॲक्शन या समाजामध्ये आहे, विनाकारणचा रोष आहे. आमची मागणी साधी सोपी सिंपल आहे. काय मागणी आहे आमची? आमची मागणी आहे की भारतीय राज्यघटनेनं आम्हाला दिलं, 76 मध्ये दिलं, त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झाली. ही माणसं चुकीच्या पद्धतीनं सरकारमध्ये आहेत आणि तीच ती माणसं आहेत. मला एक सांगा तुम्ही की 76 मध्ये हे सगळं मिळाल्यानंतर, सगळ्या महाराष्ट्राला मिळाल्यानंतर जेवढी लोकसंख्या या क्षेत्रामध्ये होती त्याच्यापेक्षा ट्रायबलची लोकसंख्या याच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये आहे. आज 76 ते या ठिकाणी 23, जवळपास 50 वर्षाचा कालावधी उलटून गेला. काय जरुरी आहे की त्याच ठिकाणचा ट्रायबल मिनिस्टर असला पाहिजे, त्याच ठिकाणचे ट्रायबलचे अधिकारी असले पाहिजेत? काय बाकीच्यांना कळत नाही? इतर समाजाच्या लोकांना काय या विषयातलं ज्ञान नाही का? ते शास्त्रज्ञ नाही, संशोधक नाही? त्यांना का संधी देत नाही? त्यांना संधी दिली तर हे सगळं बिंग उघड पडते, त्यांना सगळं हे उघड पडते आणि मग ते डिलिमिटेशनच्या ऍक्टची वाट पहा. तोपर्यंत काही याची अंमलबजावणी करू नका, मतदारसंघ राखीव करू नका. आणि कोणी स्वतःच्या कर्तृत्वानं जनरल वॉर्डातून सुद्धा निवडून येत असेल, राखीव वॉर्डावर त्याच्याकडे असलेल्या सर्टिफिकेटचा वापर करून जर लोक त्याच्यावर विश्वास ठेवून निवडून देत असतील तर त्याला कशा पद्धतीनं घरी पाठवता येईल त्याच्याकरता ही मंडळी काम करतात. अरे एकाच कुटुंबातले 5-5 आमदार, लोकप्रतिनिधी. महाराष्ट्रामध्ये सत्तेचं समान वाटप झालं पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांची मानसिकता, सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला आले पाहिजे. त्याच्यामधून एक सामोपचारानं हा विषय निघाला पाहिजे. असं का होते हो? असं का होते याचा कधी विचार करणार की नाही? 30 लाख लोकांमधले 25-25 लोकप्रतिनिधी येतात आणि 1 कोटी संख्या असलेल्याचा एकही येत नाही. त्या तरतुदी केलेल्या आहेत, सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यामुळे हे जे सैराट सुटलेले आहेत ना या मतदारसंघातली लोकप्रतिनिधी,
त्यांना तुम्ही वेळीच आवाज घाला, नाही तर हे उद्या सगळं राज्य गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, असा माझा स्पष्ट आरोप आहे. ह्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचा सांगोपान विचार झाला पाहिजे. आमची मागणी साधी सोपी सरळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हे सगळं कळते, अधिकाऱ्यांना हे सगळं कळते, नाही असं नाही. आम्हाला जे कळते ते आपल्या IAS अधिकाऱ्यांना कळत नाही असंही नाही. आता काय निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक कशासाठी? हे सगळं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिले, सिटिंग जजेसनी निर्णय दिले आमच्या बाजूनं, ते पुरे नाही. परत एकदा तुम्हाला निवृत्त न्यायाधीश नेमून हरदास कमिटीचा निर्णय घ्यायचा आहे या संदर्भामध्ये? नाही ना, मग ते करू नका मेहरबानी करून. अंजली कुरनेनी पुणे विद्यापीठामध्ये आपल्या गव्हर्नमेंटनं स्पेशल नियुक्ती त्यांची केली की ह्या ज्या काही डिस्प्युटेड ट्राईब आहे, ज्यांना हे बोगस म्हणतात, खोटे म्हणतात, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगोपान विचार करा. त्या अँथ्रोपॉलॉजीच्या दृष्टीनं, सोशॉलॉजीच्या दृष्टीनं प्रत्यक्ष स्टेटस काय आहे तपासा, कारण तुम्ही त्या विषयातल्या तज्ज्ञ आहे. त्यांना फंड दिले, अनेक वर्ष झाली, पुढे गाडी सरकायला तयार नाही. हे का सरकत नाही? प्रशासनात मी होतो, हे का सरकत नाही हे तुम्हालाही कळते, मलाही कळते. कोण आहे त्यांच्यावर दबाव टाकणारा? कोण आहे त्यांना हे सगळं काम करण्यास रोखण्याचं? मला नाही वाटत की कोणताही तज्ज्ञ व्यक्ती, कोणताही शास्त्रज्ञ, कोणताही या ठिकाणचा एक्सपर्ट, त्याला आपण एखादं काम दिलं, न्यायपूर्ण भूमिका त्या ठिकाणी निश्चित घेईल आणि निश्चितपणे या सगळ्या समूहाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु नाही, इथं ते होत नाही. हरदास कमिटीचं जे झालं ते अंजली कुरनेच्या रिपोर्टचे योजना होते, आणि तरी परत काय आपण समिती नेमू. कशासाठी? विषय बारगाळायचा आहे म्हणून आहे का? लोक एवढे आता बेवकूफ राहिलेले नाही, त्यांनी चटके सोसलेले आहेत. एकीकडे 10वी पास झालेला मुलगा शासकीय नोकरीत लागतो शेड्यूल ट्राईबचा आहे म्हणून, आणि दुसरीकडे डॉक्टरेट झालेली अनेक मुलं आहेत, 2-2, 4-4 पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्र्या त्या आदिवासी कोळ्यांच्या मुलांकडे आहेत. संघर्ष करून त्यांना हे सगळं मिळवलेलं आहे, मेहनत करून हे सगळं मिळवलेलं आहे. परंतु तो ज्या वेळेला मागणी करतो त्यावेळेस तू खोटा आहेस, तू बनावट आहे, तुझं कास्ट सर्टिफिकेट तपासावं लागेल. आणि अशा पद्धतीनं त्याचा हक्क हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी राजरोसपणे सर्रास सुरू आहे. हे तुम्ही थांबवणार की नाही? हे न थांबवता जर असेल तर मग या राज्यामध्ये जो असंतोष येईल ना, त्याला कोणीही रोखू शकणार नाही. आज निधी आमच्या नावावर घेतलेला चालतो. केंद्राकडून निधी घेताना 1,30,00,000 आम्ही खरे असतो. त्यावर कुणी विरोध केल्याचं मला आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर बघा. 1,30,00,000 ट्रायबल या राज्यात आहेत म्हणून संख्येच्या प्रमाणावर बजेटचा हिस्सा म्हणजे 10% पॉप्युलेशन राज्याची ट्रायबलची आहे म्हणून बजेटचा 10% हिस्सा त्या ठिकाणी राखीव ठेवला जातो. धोरणात्मक निर्णय या पुरोगामी महाराष्ट्राचा. परंतु खर्च होत नाही. खर्च होतील कसे? कारण खर्च होण्यासाठी जे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, त्याला वैयक्तिक लाभाच्या, सार्वजनिक लाभाच्या योजना देण्यासाठी जे काही त्याच्याकडे असावं लागतं डॉक्युमेंट्स, जे गव्हर्नमेंटनं अप्रूव्ह केलेलं आहे की हे असलं की यस तू आहेस, ते त्याला मिळू द्यायचं नाही. आणि मग इयर एंडिंगला आपण जे काही 10% बजेटचा हिस्सा त्यांच्यासाठी राखून ठेवतो ना, मग रात्री सांगितलं जातं की नाही तुमच्या ज्याने तो खर्च झाला नाही, आता हा निधी आपल्याला वळवला पाहिजे. हा निधी वळवला पाहिजे म्हणणारी एक लॉबी त्या ठिकाणी आहे, आणि ही लॉबी सातत्यानं या अशा गैरकृत्यांना खतपाणी घालते. हे कुठंतरी आवरा सीएम साहेब, हे कुठंतरी थांबवा. एकदम कळकळीची विनंती तुम्हाला आहे. तुमची करायची मानसिकता हे आम्ही अनुभव, आणि म्हणून आम्ही बड्या पोटतिडकीनं हे सगळं मांडतो. अनेक बाबी आहेत, परंतु ही जी बाब आहे ही बाब जीवनमरणाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेनं 340, 341, 342 कलमाद्वारे या देशातल्या तमाम मागासवर्गीयांना दिलं, एससींना दिलं, एसटींना दिलं, ओबीसींना दिलं. आणि कायदा जो आहे आपला तो कायदा सुद्धा या तिन्ही कॅटेगरीसाठी आहे. मग या ठिकाणी त्याची अंमलबजावणी फक्त शेड्यूल ट्राईबमध्येच कशी होते? कारण याच्यासाठी होते की हा सर्वात दुर्बल घटक समाजातला. उद्या तुम्ही शेड्यूल कास्टसाठी अंमलबजावणी करून बघा कसं आग्यामोड उठते. ते आपल्या हक्कासाठी जागृत आहे, त्यांच्या संघर्ष करण्याची धमक आहे. या ठिकाणी ओबीसीसाठी करून बघा. त्याच्यासाठी करण्याची हिंमत मात्र ती इथं कोणाची नाही, त्या विभागाची नाही, शासन म्हणून या ठिकाणी कोणाची नाही. तेव्हा गरिबांना न्याय देण्याची भूमिका जे भारतीय राज्यघटनेने घेतलेली आहे, ती भूमिका जी आहे त्या भूमिकेचा अंमल, त्या भूमिकेला अभिप्रेत असलेली लाईन ऑफ ॲक्शन आपल्याकडून महोदय अपेक्षित आहे. 1 महिन्याच्या कालावधीत हे रिपोर्ट काय येणारा रिपोर्ट तर आलेला आहे.
आम्ही काय म्हणतो की कोळी ज्या नोंदी आहेत त्या विस्तारित क्षेत्रातले जे आदिवासी आहेत त्यांना तुम्ही दिल्या पाहिजेत. का दिल्या पाहिजे? कारण यापूर्वी अनेकदा कोर्टाने हे सगळं मान्य केलेलं आहे. आणि फक्त कोर्टानेच मान्य केलं असं नाही, आपल्या सरकारनं सुद्धा भारत सरकारची शिष्यवृत्ती देताना 25 डिसेंबर 87 एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये स्पष्ट सांगितलं की शाळेच्या दाखल्यावर हिंदू कोळी अशी जरी जातीची नोंद आहे, एखाद्या महादेव कोळ्यांच्या पोराच्या दाखल्यावर हिंदू कोळी अशी जरी नोंद आहे, परंतु अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्याच्याकडे आहे अशी नंतरचे आहे विविध नमुन्यातील, तर त्याचे क्लेम त्याचे फायदे त्या कॅटेगरीतले कोणी रोखू नये. हे पत्र आपल्याच महाराष्ट्र शासनानं ॲज ए सरकार ॲज ए सेशन 4 वेळा रिपीट केलेलं आहे. हे 4 वेळा रिपीट केलेलं पत्र चुकून केलं असं म्हणायचं आहे का? अजिबात नाही. कारण ती बाजू न्यायाची होती, ती बाजू सत्याची होती. 24 जानेवारी 99ला स्पष्ट निर्देश दिले शासनानं की 1950 पूर्वीच्या पुराव्याचा आग्रह धरू नये. परंतु या ठिकाणी तर गंमतच आहे. काय गंमत आहे? कायदा झाला, ठीक आहे, आम्हाला जे वाटलं ते आम्ही तिथं बोललो सभागृहात, कायदा पारित झाला, आम्ही म्हटलं ठीक आहे अंमलबजावणी होऊ दे. परंतु या ठिकाणी मग कायद्याची अंमलबजावणी करताना जे नियम करावे लागतात सरकारला, ते नियम सरकारनं केले तर आदिवासींसाठी 2003चे वेगळे, या ठिकाणी आदिवासींसाठी वेगळे नियम 2003ला आणि या ठिकाणच्या शेड्यूल कास्टसाठी नियम 2012चे. का हो? 3000 यांना 3000 आणि त्यांना 2012 1912ला तुम्ही कायदे करता आणि यांना 2003ला कायदे करता आणि दोन्ही कायद्यामध्ये तफावत किती? अरे ज्या SC ST OBC साठी आपण हा कायदा केला, काही वेगळी चर्चा झाली नाही सभागृहात. चर्चा जी झाली ती सगळ्यांसाठी सारखी झाली. बनावट बोगस लोक घुसू नये हे त्याच्या मागचा उद्देश होता. मग नियम का सारखे असू नये? नाही म्हणे. काय वेगळेपणा आहे त्याच्यात? वेगळेपणा असा आहे की घरामध्ये एखाद्याला जरी कास्ट सर्टिफिकेट मिळालं असेल, त्याची व्हॅलिडिटी मिळाली असेल, तर कुटुंबातल्या इतर व्यक्तींच्या सर्टिफिकेटची तपासणी करण्याची गरज नाही, त्याला व्हॅलिडिटी ही दिली पाहिजे. हे शेड्यूल कास्टच्या समितीमध्ये शेड्यूल कास्टसाठी नियम आहे आपल्या राज्यात. आणि शेड्यूल ट्राईबला म्हणते जरी 10 जरी व्हॅलिडिटी त्याच्याकडे असल्या तरी 11वा मूल ज्यावेळेस त्याच्या घरातलं येईल रक्तसंबंधी नात्याचं, त्यावेळेस त्याचं आम्हाला तपासणी करावी लागेल. काय सुरू आहे? हा सगळ्यात दुर्बल घटक. खरं म्हणजे याला 2 पावलं पुढे जाऊन आपण मदतीचा हात दिला पाहिजे. ते करणं सोडून आपण जे दुर्बल घटक आहे त्याच्यावर जास्त अन्याय करण्याची, जास्त ज्याच्या गटी लादण्याची भूमिका घेतो आहे, हे काही माझ्या दृष्टीनं संयुक्तिक नाही. तुम्हाला सुद्धा संयुक्तिक वाटणार नाही एवढं मात्र नक्की. तेव्हा त्या अशा बाबीमध्ये आपण लक्ष घाला. किंवा शासनानं वेळोवेळी मान्य केलेले, काय मान्य केलेलं आहे की कोळी नोंद ही असू शकते. सुप्रीम कोर्टानं हे मान्य केलेलं आहे की ट्रायबल महादेव कोळ्यांची किंवा मल्हार कोळ्यांची किंवा या ठिकाणच्या ढोर कोळ्यांची जे ट्राईबच्या लिस्टमध्ये आज आहेत त्यांच्या नोंदी ह्या कोळी असू शकतात. मग त्यांना तुम्ही दिलं पाहिजे त्या कॅटेगरीचं. कारण बाकी तर इतर आहे ना, एरिया आहे, त्याच्यानंतर हे परिस्थिती का आली ते आहे, हे सगळं आहे. स्पष्टीकरण शासनाच्या मार्फत आहे. पण हळूच मग त्या विभागाचा ताबा दिलेली माणसं बदमाशा त्या ठिकाणी करतात आणि हा अन्याय कशा पद्धतीनं होईल, कशा पद्धतीनं वाढवला जाईल याकरता प्रयत्न करतात. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. हे कुठंतरी थांबवणार की नाही हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. महोदय, अनेक बाबी आहेत. हे अन्याय करण्याच्या सुद्धा अमानवीय बाबी या ठिकाणी आहे. मिळत नाही हे तर आहेच, घटनाबाह्य आहे या राज्यामध्ये. पण प्रमाणपत्र मिळालं तर ते तपासणीच्या नावाखाली रद्द होते आणि तपासणी समितीमध्ये जे सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिले त्याप्रमाणे अधिकारीच नाही. अरे वा रे वा. म्हणूनच 40 अधिकाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक पगारातून पैसे कापावे अशा पद्धतीचे या ठिकाणी स्ट्रिक्चर सुप्रीम कोर्टात सकट सगळ्या कोर्टांनी या राज्यातल्या पास केलेले आहेत आणि तो पगार त्यांनी त्यांच्या पगारातून दिलेला आहे. परंतु शासन म्हणून आपण काही त्याच्याकडे पाहणार की नाही. अनेक तर महाभाग असे आहेत की पहिल्यांदा हे घडते आहे, पहिल्यांदा हे सुरू झालेलं आहे असं नाही आहे. या ठिकाणी 45 वर्ष झाले स्वतः मी या ठिकाणी संघर्ष करतो. माझेही पूर्वी संघर्ष करणारे होते. ॲडव्होकेट मेंदाळकर असतील, या ठिकाणचे वसंतराव मंडलिकर होत असतील जे स्वतः ट्रायबल आहेत, IRS होते.
या ठिकाणचे डिगीकर साहेब असतील जे आज नाहीत, पण त्यांनी या सगळ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला. ही वस्तुस्थिती आहे. उगीच खानापुरे साहेब हुरळून जाऊ नका. आनंद आहे तुम्ही मांडता, तुम्ही कोणीतरी एक त्या विषयातला अभ्यास करतोय आणि पुढे येतोय, मला खुशी आहे. परंतु हे पहिल्यांदा घडलं, हे असं झालं. असं मानस उपचार तज्ज्ञ तुम्ही आहात, सायकोलॉजिस्ट आहात, त्याचा आधार घेत घेत बेवकूफ बनवण्याचं काम करू नका ना, एवढी विनंती आहे माझी. तुमच्यात जे ज्ञान आहे, जे गट्स आहेत, जे बुद्धिमत्ता आहे, ती बुद्धिमत्ता समाजाच्या भल्यासाठी वापरा. चमकोगिरी करून काही फार पदरात पडणार नाही. जे वास्तव आहे ते त्या ठिकाणी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, मांडण्याचा प्रयत्न करा. आम्हाला तुमचा गर्व आहे की आदिवासी समाजामध्ये या विषयावर सखोल अभ्यास करणारं कोणते तरी व्यक्तिमत्व या ठिकाणी करते. आज तुम्ही आहे, आज मी आहे, काल वसंतराव मंडलिक होते, काल त्या ठिकाणी ॲडव्होकेट मेंदाळकर आजही संघर्ष करताय. अनेक लोकांची नावं सांगता येतील. कोणी त्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणी पहिला नसतो हो. जे संघर्ष करतात, एका योग्य मार्गाने वाटचाल करतात, स्वतःच्या आयुष्यातले मोलाचे दिवस जी माणसं देतात ती सगळी आपल्यासाठी मौल्यवानच आहे. तेव्हा मग हे असं आहे, ते तसं आहे, ते असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. काय सेन्ससचे रिपोर्ट पाहतात? सेन्ससचे रिपोर्ट हे काही गुप्त डॉक्युमेंट नाही, हे काही संशोधनाचा विषय नाही. अरे त्या संसदच्या सेन्ससच्या रिपोर्टमध्ये 1871ला पहिलं सेन्सस या देशामध्ये झालं. त्यावेळेस पासून तर आज 1920-21 आहे. अनेक सेन्सस झाले, अनेक सेन्सस होऊ शकले नाही, दुष्काळी परिस्थिती वेगवेगळ्या कारणानं. ब्रिटिश काळामध्ये अनेक सेन्सस झाले. वस्तुस्थिती जी होती त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर त्यांनी सुद्धा कबूल केलं ना. 76चा ऍक्ट आला त्यावेळेस त्यांनी 81 मध्ये ज्यावेळेस हा शेड्यूल ट्राईबचा रकाना ठेवला विस्तारित क्षेत्रासाठी, त्यामध्ये त्यांनी त्यावेळेच्या सेन्सस डायरेक्टरनी स्पष्ट शब्दामध्ये हँडबुक ऑफ सेन्ससच्या प्रिफेसमध्ये त्यांनी सांगितलं की आज हे का दिसत आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये काल जे 3 लाख महादेव कोळी होते ते आज 81 मध्ये 3 लाखाचे 30 लाख कसे झाले. त्याच्यामुळे आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण कालपर्यंत आम्ही त्यांना सवलती नसल्यामुळे आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांची गिनतीच म्हणजे जनगणनेमध्ये त्याची नोंदच ट्राईब म्हणून केली नाही, म्हणून ते कमी दिसतात. अनेक जिल्हे, अनेक भाग असे आहेत त्या भागामध्ये या ठिकाणी एरिया रिस्ट्रिक्शन असल्यामुळे असेल किंवा त्यांना क्षेत्रबंधन असल्यामुळे असेल किंवा आणखी काय कारणामुळे असेल, जर ते शेड्यूल ट्राईबच्या फॅसिलिटीज नव्हत्या तर जनगणनाकार SC ST फक्त नोंद ठेवायची. यांची नोंद आली नाही, यांची नोंद आली नाही म्हणून ते बोगस आहे. अरे वा रे वा, कुठला न्याय आहे? तुम्ही पहा, हे काही डॉक्टर भांडे म्हणतो म्हणून खरं नाही. ते सेन्ससचे रिपोर्ट्स जे आहेत, जे तुमचेही नाहीत माझेही नाही, या ठिकाणच्या त्रयस्थ इंग्रजग्रस्ताचे आहेत त्यांचे आहेत. आणि मग 1901चं सेन्सस आलं. 1901च्या सेन्ससमध्ये त्यावेळेचे आपल्या राज्यातले प्रमुख या ठिकाणी ब्रिटिश शासनाने नेमले होते आरी एन्थोवेल, डायरेक्टर ऑफ सेन्सस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की गळे हो, इथली समाज व्यवस्था फार विचित्र आहे. या ठिकाणी काही जाती, काही जमाती अशा आहेत की ते स्वतःची पोटजात सांगायला शरमतात, ते सांगत नाही. उदाहरणार्थ ढोरकोळी असतील, व्यवसाय मेलेल्या ढोरांच्या संदर्भामध्ये आहे, ते स्वतःची जात सांगत नाही. अनेक जातीचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि म्हणून त्यांनी लेखी पत्राद्वारे आदेश दिले की अशा पद्धतीनं पोट जातीची नोंद करू नका. कोळी हे सगळेच ट्राईब आहे, कोळी या रकान्याखालीच फक्त त्यांची नोंद करा. आणि तो धागा पकडून मग स्वातंत्र्यपूर्व काळात जळगावचे HM, मला आता नाव माहित नाही, जळगावचे HM ज्या जिल्ह्याचं हे डिस्प्यूट सुरू आहे त्या जिल्ह्याचे HMनी सुद्धा तसं पत्रक काढलं शिक्षण विभागाचे की कोळी समाजाच्या बाबतीत त्यांच्या पोटजातीचा उल्लेख करू नये. कशासाठी कोणी पोटजात करेल? उद्या हे सगळं या पोटजातीला द्यायचं, त्या पोटजातीला नाही द्यायचं, हे असं सुरू आहे ना. म्हणून लोक अजूनही आपली जात पोटजात विसरले नाही. जर सरसकट देण्याची भूमिका या ठिकाणच्या सरकारनं घेतली तर मला वाटत नाही आजच्या पिढीला त्यांची जात काय आहे हे सुद्धा शोधावं लागेल. त्यांना पता लागणार नाही. आज आपण ही जाती व्यवस्था कायम करतो आणि दुसरीकडे आपण म्हणतो की या देशातून जाती नष्ट झाल्या पाहिजे. या ठिकाणी सगळी माणसं समान आहेत.
ज्यांच्यावर अन्याय झाला, इथल्या व्यवस्थेनं अन्याय केला, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे, कारण आपण आज स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. कसं होणार? आपण वागत नाही ना त्या पद्धतीनं, ते वागलं पाहिजे. तेव्हा या सगळ्या प्रश्नांचं, ज्या तपासणी समितीला प्रश्न पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही डॉक्टर भांडेची नाही, ही उत्तरं जी आहेत ही उत्तरं या देशातल्या एक्सपर्टची आहे, गव्हर्नमेंट ऑथॉरिटीची आहे. त्याच्यामध्ये आणखी आपलं डोकं चालवायची काही गरज नाही. यापूर्वी अनेकदा ते विषय समोर आलेले आहेत आणि म्हणूनच चिडून अनेकदा सांगून सुद्धा ज्यावेळेस संबंधित अधिकारी ऐकत नाही, मग तो कलेक्टर असेल, कमिशनर असेल, तेव्हा ही माणसं आपल्यावर फार मोठा अन्याय हे लोक करतायत या भावनेनं पेटून उठतात. ते त्यांची भावना दाबण्याचा प्रयत्न तर मेहरबानी करून करूच नका, तो वेडेपणा करूच नका. अत्यंत शांतताप्रिय, तेवढीच आक्रमक ही जमात आहे, हा इतिहास आहे. वळला कोळी तर चालेल पूर्णाची पोळी, नाहीतर करेल घरादाराची होळी. हे मी काही धमकी म्हणून बोलत नाही, हे या देशातल्या एक नंबरच्या नव्हे, या जगातल्या एक नंबरच्या मानवशास्त्रज्ञ म्हणून ज्याला मान्यता आहे त्या ICS झालेल्या RV रसेल नावाच्या मानवशास्त्रज्ञाने 1916 साली कास्ट अँड ट्राईब्स ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस इन इंडिया या त्याच्या शोध ग्रंथामध्ये आणि शेकडो जातीच्या जीवनाचा जवळून अभ्यास करून त्यांनी जे त्याचं संशोधनात्मक लिखाण केलेलं आहे, ज्याला मान्यता त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने दिलेली आहे, त्याचं हे मत आहे. हे हवेत जाऊ देऊ नका. या ठिकाणी ब्रिटिश सरकार असेल किंवा या ठिकाणचं आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमची तर फार परिस्थिती आहे इथली विदर्भातली वेगळी. या ठिकाणी आम्ही यामध्ये नवाबाचं राज्य होतं, त्या ठिकाणी निजामाच्या राज्यात आम्ही होतो अनेक वर्ष. ब्रिटिश काळात निजामाच्याकडून आम्हाला मध्य प्रांतात टाकण्यात आलं, CP आणि बेरारमध्ये. मध्य प्रांत आणखी राज्यकर्त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बदलला आणि पुढे त्याचं नामकरण मध्य प्रदेश केलं. त्या मध्य प्रदेशातही आम्ही स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष होतो आणि त्यानंतर 60 मध्ये असं वाटलं की नाही भाषावर प्रांत रचना झाली पाहिजे. हे आता योग्य की अयोग्य याबद्दल मी खोलात जात नाही, हा तो विषय नाही. परंतु भाषावर प्रांत रचना झाली पाहिजे, तर मग गुजरातला आपला भाग द्या. काही आपला जो गुजरातमध्ये गेलेला आहे किंवा बाजूच्या राज्यामध्ये गेलेला आहे जो मराठी भाषिक आहे तो महाराष्ट्रात घ्या. हे झालं की नाही? आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही महाराष्ट्रात आलो. अरे मग 60च्या पूर्वीचे पुरावे सापडतील कुठून मराठवाड्यातल्या लोकांकडे आणि विदर्भातल्या लोकांकडे? तुम्हाला त्यांना न्याय द्यायचा असेल तर निजामाच्या स्टेटमध्ये असताना त्यांचं काय स्टेटस होतं हे त्यावेळीच्या सिराजुल हसन नावाच्या मानवशास्त्रज्ञानं, समाजशास्त्रज्ञानं जो यांच्या निजामाच्या अखत्यारीत काम करत होता त्यानं फार विस्तारानं मराठवाड्यातल्या आदिवासी कोळ्यांच्या बाबत लिहिलेलं आहे. या ठिकाणच्या विदर्भातल्या कोळ्यांच्या संदर्भामध्ये मी ज्याचा आता उल्लेख केला त्या RV रसेलनं विस्ताराने लिहिलेला आहे. थातूर मातूर अनेक संशोधक, अनेक लेखक ज्यांचा वेस्टेड इंटरेस्ट नाही आहे, निखळ या ठिकाणी जे सत्य आहे ते मांडण्याची भूमिका ज्यांनी घेतलेली आहे त्या सगळ्यांनी या नोंदी केलेल्या आहेत. आपले लोक कशाचं डोकं चालवतात आणि कशासाठी चालवतात हे न कळणे इतकं आता कोणी दुधखोळ राहू नाही. तेव्हा त्या बाबतीत गांभीर्यानं घ्या आणि लवकरात लवकर न्याय देण्याची भूमिका घ्या. आंदोलन जे आहे ते पोट तिडकेतून उभं झालेलं आंदोलन आहे. त्या आंदोलनाच्या पाठीमागे कोणी नाही, विनाकारण यांनी वळवले त्यांनी केले हे समजण्याचं काही कारण नाही. माझी तर उलट त्याच्या वेगळी भावना होती की अशा पद्धतीनं स्वतःचा जीव वेठी सांगून तुम्ही न्याय मिळवण्यासाठी जो त्याग करताय तो मेहरबानी करून करू नका. शेवटी तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी तरी तुम्ही या ठिकाणी फिजिकली हजर असलं पाहिजे. हा न्याय तुम्हाला संघर्षातून मिळवावा लागेल. संघर्षातून म्हणजे काही भांडणं करून नाही, संघर्षातूून म्हणजे काही या ठिकाणी अशा पद्धतीचं स्वतःचं बलिदान देऊ नाही, तर लोकशाही राज्यप्रणालीत आपण राहतो. न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी सगळ्याच राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे, घेण्याची मानसिकता आहे. पुढेही ती मानसिकता राहील, कारण याच लोकांच्या पुढे दर 5 वर्षांना आपल्याला सगळ्यांना जायचा. तेव्हा निदान त्याचं भान सगळ्यांनाच असल्यामुळे तरी या ठिकाणी कुठलाही राज्यकर्ता जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही. परंतु काही टगे या ठिकाणचे मधुकर पिचड असतील, डॉक्टर गोविंद गारे असतील, दुर्दैवाने ते आमचे नातलग आहेत आणि ज्यांनी हा सगळा डोलारा उभा केला, ज्यांच्या 10 पिढ्याच्या नोंदी कोळी आहेत, पण ते म्हणते नाही आम्ही खरे महादेव कोळी आहेत. आणि हे डॉक्टर भांडे हे बोगस आहे. सभागृहामध्ये विस्तारानं 3.5 तास याच्यावर चर्चा झाली. मी बोललो, सभागृहानं ऐकलं. संपूर्ण सभागृहानं कायदा होत असताना त्यांचा स्वतःचा भेद सगळ्याच पक्षाच्या मान्यवरांनी मला दिला.
एक लायब्ररीमध्ये ते रेकॉर्डवर आहे, त्या तारखेला विधानसभेच्या लायब्ररीमध्ये ते ऐकायला मिळतं. परंतु शक्तीपुढे संख्येपुढे शहाणपण चालत नाही. या ठिकाणी बहुसंख्य लोकांना या विषयाशी काही घेणं देणं नाही. शेवटी 288 पैकी अरे मी म्हटलं इतक्या घाईनं कशाला करता, इतक्या लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे तर तुम्ही निदान जॉईंट पार्लमेंटरी कमिटी सारखी एखादी कमिटी बनवा, त्यांना विचार करू द्या. हा विषय या सभागृहातल्या 99% आमदारांना जर माहीत नसेल तर ते आजच काय मत देतील. सरकार म्हणून तुम्ही विषय मांडला, सत्ताधारी समर्थन करतील, विरोधक जे आहे ते विरोध करतील, याच्या पलीकडे काय. तेव्हा सगळ्या थातूरमातूर विषयासाठी जर आपण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी सारख्या कमिट्या बनवतो, त्यांची मतं घेतो, तर याच्यासाठी का नाही घेण्यात आलं. सत्तेपुढे शहाणपण नाही, मेजॉरिटीपुढे शहाणपण नाही. आणि त्या ठिकाणी तो कायदा अत्यंत विस्तारानं चर्चा होऊन ज्याच्यावर मी स्वतःच 3.5 तास बोललो आणि बोलू दिलं सभागृहानं. अध्यक्ष अरुणभाई गुजराती होते, त्यांनी सुद्धा अत्यंत सहानुभूतीनं हे सगळं ऐकलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षनेते होते. मला असं वाटते की ते बऱ्यापैकी तज्ज्ञ माणसं होते. त्या सगळ्यांना तो विषय पटला. गोपीनाथरावांनी तर दुसऱ्या दिवशी उभं अभिनंदन केलं. मी नाराज होतो. मी म्हटलं गोपीनाथराव तुम्ही आता अभिनंदन करता काय उपयोग आहे. तुमच्यासारखा प्रभावी विरोधी पक्ष नेता जर उठून उभा राहिला असता आणि म्हटलं असतं की विरोधी पक्ष या नात्यानं माझा विरोध आहे तर हसले ते म्हणे डॉक्टर तुम्ही फार नवीन आहे, तुम्हाला राजकारण कळत नाही. हे लोक स्वतःच्या मूर्खपणामुळे यांच्या हातात अन्याय करण्यासाठी गोरगरीब जनतेवर आज काठी आहे. हा कायदा उद्या झाल्यानंतर या कायद्याच्या रूपानं बंदूक त्यांना मिळेल आणि मग बंदुकीनं ते अन्याय करतील. त्यावेळेस कदाचित त्यांची डोळे उघडतील. आम्ही कशाला त्या भानगडीत पडावं. सरकारला वाटते करा. आता हे सगळं राजकारण आहे. या राजकारणाच्या खोलात मी जात नाही, परंतु हे सांगणं भाग आहे आणि म्हणून मी हे सर्व सांगितलं. आज अशा पद्धतीची वक्तव्य होत आहेत. रोज या ठिकाणी गुगल मीट घेतल्या जाते. सो कॉल्ड तज्ज्ञ अर्धवट माहितीच्या आधारे काय काय बोलतात, अगदी हास्यास्पद सगळं आहे आणि ते त्यांनी करू नये. त्यांच्या क्षमता आहे, ते चांगलं काय वाईट काय हे सांगू शकतात, तेव्हा त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. आजही काही व्हिडिओ ऐकले. 2 दिवसापूर्वी त्यांनीच पेरलेले या ठिकाणचे भाट मात्र समर्थन करताना अगदी सगळ्या सीमा त्यांनी सोडल्या होत्या. कशाची लाज नाही, कशाची तमा नाही, कशाचं या ठिकाणी ज्ञान नाही आणि तोंड भरून फाटेपर्यंत स्तुती करत होते की बाप रे अशा मिटिंग आजपर्यंत झाल्या नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, अशा मिटिंग सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्या. सगळ्यात अनेक तास त्याच्यावर चर्चाही झाल्या, सकारात्मक निर्णय झाले, अनेक बाबी झाल्या. म्हणजे कोणी काही अन्याय करायला इथं बसलो होतं आणि आज पहिल्यांदा न्याय मिळते तो आम्ही देतो अशातलाही भाग नाही. कारण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. सगळ्यांनी सहकार्याची भूमिका त्यामध्ये घेतली, परंतु दिशाभूल करायची. प्रत्येक विषय हा संमोहनाचा विषय, अशा पद्धतीची बळबळ करायची, निष्फळ आपली काय म्हणते अर्थही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाज अडाणी आहे, अशिक्षित आहे. त्यापेक्षा समाज अडाणी अशिक्षित नसला तरी सुद्धा तो प्रचंड गरीब आहे, दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. भारतीय राज्यघटनेला हे वास्तव मान्य आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेनं या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. तो न्याय त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. तुम्ही काही वेगळं करू नका. तुमच्याकडून आम्ही काही जास्तीचं मागतो असंही समजू नका. जे आम्हाला कायद्यानं मिळालं आहे, जे आम्हाला भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत द्या. ते दिल्या जात नाही, याच्यामुळे हा असंतोषाचा कळस आहे. तो काही या ठिकाणी एकनाथराव तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि हे आंदोलन करणारे कोणी दुसऱ्या पक्षाला मानणारे आहेत म्हणून आंदोलन करतात, असं बिलकुल नाही. हे मी महाजन सरांनाही सांगितलं की तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे, त्यांच्यावर अन्याय होतो की नाही हे तुम्ही तपासा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक बऱ्यापैकी मध्यस्थाची भूमिका सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये या ठिकाणी तुम्ही पार पाडा. परंतु असं होताना दिसत नाही. तेव्हा आजच्या या सगळ्या परिस्थितीचा सांगोपान विचार करून आपण त्या दृष्टीनं निर्णय घ्यावे. भारुड साहेब या ठिकाणच्या 50% ज्यांना मिळालं त्या गटातून आलेले, आपले IAS अधिकारी आहेत, चांगला माणूस आहे. काहीतरी चुकीचं सांगायचं, 10 लाख व्हॅलिडिटी आम्ही आतापर्यंत दिले. अरे बाबा ते आजची मीटिंग कशावर आहे, तू बोलतं काय? 10 लाख लोकांना व्हॅलिडिटी दिले, त्यांची तक्रार आहे का? अरे 10 लाख दिले की 10 कोटी दिले त्याशी आम्हाला घेणं नाही. परंतु या राज्यातल्या 1,30,00,000 आदिवासी जनतेपैकी फक्त 30 लाख लोकांना हे सगळं मिळते आहे, हे तर आम्हीच मान्य करतो. 1 कोटी लोक जर वंचित ठेवण्याचे अधिकार तुम्हाला दिले कोणी?
भारतीय राज्यघटनेने तर नाही दिले. आज जे बापाला देता ते सुद्धा तुम्ही मुलाला देत नाही. एका कुटुंबामध्ये एकाची जात ठरली तर इतरांची जात तपासायची काही गरज नाही. कोण म्हणते शेड्यूल कास्ट साठी जे आपल्या शासनानं नियम बनवले त्यामध्ये हे मान्य आहे. आणि शेड्यूल ट्राईब करणं काय घोडं मारलं का? शेड्यूल ट्राईब मध्ये मात्र नाही. ते म्हणते नाही, प्रत्येकाची जात तपासली पाहिजे. का तपासली पाहिजे? कारण ते अन्याय सहन करतात, कारण त्यांना काही फार कळत नाही, त्यांची फार गरीब परिस्थिती आहे. आता हे जर विचार करण्याची पद्धत असेल तर या देशामध्ये, या राज्यामध्ये वाढणारा असंतोष हा कोणी थांबू शकणार नाही. आज या ठिकाणी राज्य सरकार, केंद्र सरकार बऱ्यापैकी निधी देते. त्याला काही अडथळा कोणा मुख्यमंत्र्यांना केला, या पक्षानं केला, त्या पक्षानं केला, हे माझ्या 40 वर्षाच्या सक्रिय राजकारणामध्ये, विधानसभेमध्ये आणि बाहेर राहून कधी अनुभवलेलं नाही. सगळ्यांची भूमिका हीच आहे, ती तो कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू दे, की जे न्यायपूर्ण आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग हे हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या ठग्यांना जे 6-6 हजार कोटी रुपयाचं करप्शन 5 वर्षात करतात, हे मी म्हणत नाही. हे न्यायमूर्ती गायकवाड म्हणतात, शासनानंच त्यांची नियुक्ती केली होती. त्या सगळ्यांना तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये टाका, ते पवित्र करून तुमच्या सोबत घ्या. आमचा त्याला काही विरोध नाही किंवा आकस नाही किंवा पोटदुखी नाही. परंतु याचा अर्थ असा आहे की जे प्रामाणिकपणानं तुमच्या सोबत आहेत, जे प्रामाणिकपणानं असं वाटते की नाही ही माणसं कोणीही पक्षाची असू दे, पण यांची भूमिका ही न्याय देण्याची आहे, यांची भूमिका ही कायद्याप्रमाणे काम करण्याची आहे. ती भूमिकेमध्ये बदल होईल अशा पद्धतीची वागणूक, अशा पद्धतीची कृती मेहरबानी करून आपल्याकडून होऊ देऊ नका, एवढीच हात जोडून विनंती आहे. आणि मला आशा आहे की कालपर्यंत जे सर्टिफिकेट तिथल्या कलेक्टरनी सुरू ठेवले होते त्या दिवसच्या मीटिंग नंतर ते बंद केले, ते सुरू करावेत. तात्काळ त्यांना सर्टिफिकेट द्यावेत, तात्काळ सर्टिफिकेट द्यावे. कारण त्या जिल्ह्यामध्ये टोकरे कोळी समाज आहे, मी म्हणत नाही, किंवा स्वातंत्र्यानंतरचे जनगणनाचे रिपोर्ट म्हणत नाही, स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये टोकरे कोळी, महादेव कोळी होते. आज रोजी त्यांची संख्या 4 लाखापेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला त्यामध्ये एकही योग्य व्यक्ती दिसत नाही. हे तर फार झालं. त्यांच्या नावावर पैसे घेताना ते खरे असतात, त्यांच्या नावावर प्लॅन बनवताना ते खरे असतात, त्यांच्या नावावर केंद्राकडून निधी घेताना खरे असतात, त्यांच्या नावानं मतदारसंघ राखीव करत असताना शेड्यूल ट्राईबचे ते खरे असतात. आणि देण्याची वेळ आली ती ज्या आधारावर मिळते ते कास्ट सर्टिफिकेट द्यायचं मात्र तुम्ही षडयंत्र करता. अरे कोणाला फसवता तुम्ही? लोक, मी पाहिलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये, तो लोक चिडून बोलतायत की अरे हे काय राज्य करते, तुमच्यापेक्षा तर इंग्रज बरे. आता अर्थात त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. तुम्ही आहे, आमचे आहे. स्वातंत्र्य राज्यामध्ये आमच्या मागण्या ह्या पूर्ण होतील याबद्दल माझ्यासारख्या मनामध्ये कवडीचा संशय नाही. पण जे वास्तव आहे ते मांडलं पाहिजे आणि म्हणून मी हे सगळं विस्तारानं मांडतो आहे. त्याचबरोबर दुसरी रिक्वेस्ट अशी आहे की TSP असेल, OTSP असेल, किती दिवस हा वाढ करतात? 76 पासून TSP OTSP ही रद्द झाली. सेन्ससचे अनेक रिपोर्टमध्ये ते रद्द झाली. क्षेत्रबंधनाचा कायदा हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब वेलफेअर ऑर्डर 1976 कायदा क्रमांक 8 या कायद्याद्वारे रद्द झाली. अरे आपल्यावर बंधन आहे, आपल्यावर राज्य सरकारचं बंधन, आपलं केंद्र सरकारचं बंधन आहे, आपल्यावर या देशातल्या घटनेचं बंधन आहे. तेव्हा मनमानी स्वरूपात जे आपले अधिकारी वागतात त्यांना तात्काळ त्यांची जागा दाखवा. मी तर ते म्हणतो ते होईल त्यावेळेस होईल, पण ते एकाच जागेवर बसलेले या ठिकाणचे मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी जे ट्रायबल आहेत अनेक वर्षापासून बसलेले, अरे थोडं काही दिवस त्यांना बाजूला तर काढून बघा. बांधकामात घ्या, इरिगेशनमध्ये घ्या, काय दिवे लावतात तर त्यांना ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच का पाहिजे? आणि त्या ठराविक क्षेत्रातले ज्यांच्या नावानं पूर्ण महाराष्ट्रात ओरड आहे त्यांच्याच हातात का पाहिजे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट? मध्ये पवार साहेबांनी मनावर घेतलं होतं आणि पाचपुतेंना त्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्रालय मेलो 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 सगळा महाराष्ट्र बुडला. अशा पद्धतीची ओरड करणारी कोण माणसं होती ही जरा तपासा. तेव्हा हा जो बनाव आहे हा बनाव या ठिकाणी थांबला पाहिजे आणि जे न्यायाचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. आमची मागणी तुम्ही द्या आम्हाला नवीन अशी अजिबात नाही. आमची मागणी एवढीच आहे की जे आहे ऑलरेडी मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शासन म्हणून आपणच अडथळे आणलेले आहेत ते दूर झाले पाहिजे. या ठिकाणी अनेक समित्या झाल्या, दाजीबा पाटील समिती झाली, सुधीर जोशी कमिटी झाली, सुरेश दस समिती झाली ना. या ठिकाणी
अनेक समित्या शासनाच्या वतीनं अनेक सरकारांनी नेमल्या, अहवाल आले, कचऱ्यात गेले. कशाला आम्हाला समिती नको आहे. आम्हाला कुठलीही या ठिकाणी समिती नको आहे. आम्हाला न्याय पाहिजे. समाधान झालं नसेल तर आताही शासनानं 10 अधिकारी त्यांचे एक्सपर्ट बसवावे. तुम्ही न्यायाधीशाच्या भूमिकेत बसा. आम्ही जी मागणी करतो ती अन्यायपूर्वक आहे, चुकीची आहे, स्वार्थाची आहे. ही आम्ही करू शकत नाही राज्यकर्ते म्हणून. हे ज्या दिवशी सिद्ध करतील ना ते, त्या दिवसपासून डॉक्टर भांडे या विषयावर अजिबात नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. परंतु असं नाही साहेब. त्याच्यामुळे न्यायाची भूमिका घ्या. बापाला तुम्ही म्हणता की होय हा ट्रायबल आहे, तपासण्या समित्या म्हणतात ट्रायबल आहे, व्हॅलिडिटी त्याला देता, आणि मुलगा सर्टिफिकेटसाठी गेला की म्हणतात तुझं तपासावं लागेल. अरे काय तपासावं लागेल? SC साठी जे नियम केले त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की कुटुंबात एकाला जरी मिळालं असेल तर त्याच्या सगळ्या रक्तसंबंधी नातेवाईकांना त्याच कॅटेगरीचा आहे असं समजून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट दिलं पाहिजे, व्हॅलिडिटी दिलं पाहिजे. आपलंच सरकार कायद्यानंतर. आणि मग ट्राईबच्या बाबतीतला वेगळा नाही का? ज्याची आई शेड्यूल ट्राईब आहे, ज्याचा बाप शेड्यूल ट्राईब आहे, ज्याला आपल्या सरकारनं आपल्या यंत्रणेनं व्हॅलिडिटी देऊन प्रमाणित केलेलं आहे, त्याच्या मुलाला सुद्धा तुम्ही मानायला तयार नाही. म्हणजे काय? त्याच्या व्यक्तिगत जीवनावर बोट दाखवून त्याला समाजातून उठवण्याचं जे काम सुरू आहे ना, ते सुद्धा फार घातक आहे. ते थांबलं पाहिजे. ही माझी रिक्वेस्ट आहे, ही माझी विनंती आहे. आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन याचा तुम्ही विचार करणार की नाही, हे माझं तुम्हाला आग्रही प्रतिपादन आहे, निवेदन आहे, विनंती आहे. हात जोडून पाया पडून विनंती आहे, तुम्ही गांभीर्यानं हा विषय घ्या. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. ज्यांनी आतापर्यंत या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली, या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशातल्या, या राज्यातल्या जनतेनं त्यांचे काय हाल केले, आधी काय हाल आहेत, हे मी उघड्या डोळ्यानं पाहतोय. मी काही नवीन नाही या क्षेत्रात. तेव्हा ही काही धमकी नाही, हे वास्तव मी या ठिकाणी सांगतो. तेव्हा ज्या मागण्या नाहीत त्या तुम्ही देऊ नका. वाल्मिकी महामंडळ करतो, समिती नेमतो, हरदास कमिटी सारखी, ही आमची मागणी नाही तर त्या भानगडीत पडूच नका. कास्ट सर्टिफिकेट द्या फक्त, आणि त्याची व्हॅलिडिटी द्या जी न्यायपूर्ण आहे, जी योग्य आहे, ती आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि ती पोहोचावी म्हणून यापूर्वीच्या अनेक शासनांनी तसे स्पष्ट निर्णय दिलेले. तुमच्या पुढे ते येतात की नाही मला माहीत नाही, परंतु ते निर्देश जे आहेत GRच्या रूपात आहेत, ते निर्देश जे आहेत ते परिपत्रकाच्या रूपात महाराष्ट्र शासनाचे आहेत. तेच निर्देश आज या ठिकाणी अंमलात आहे. ते काही रद्द झालेले नाही. तेव्हा आणखी जास्तीचं काही केल्यापेक्षा जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, एवढी आमची किमान अपेक्षा आहे. आणि दुसरी महत्वाची विनंती की आपल्या हक्कासाठी, आपल्या घटनादत्त अधिकारासाठी काही मंडळीला असं वाटते की बाबा आमरण उपोषण आपण केलं पाहिजे. आता ते त्यांना वाटते, तो त्यांचा अधिकार आहे. माझा काही त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही. परंतु ते बसलेले जे माणसं आहेत ते हक्कासाठी बसलेले आहेत, या गोष्टीचं मी समर्थन करतो. आणि हक्कासाठी बसलेल्या माणसांना त्याच्या हक्कापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या मागं जो अधिकाऱ्यांचा आणि त्या ठिकाणच्या काही लोकांचा सुशेमिरा आहे, त्यांना प्रोटेक्शन तुम्ही द्या. उद्या अनुचित घटना त्या ठिकाणी घडेल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी काही माणसं करताना आम्हाला दिसत आहेत, असे रिपोर्ट्स आमच्याकडे आहेत. तेव्हा त्याला वेळीच प्रतिबंध घाला. आम्ही अगदी लिखी स्वरूपामध्ये ही सगळी परिस्थिती तिथल्या SPना आणि तिथल्या कलेक्टरांना आम्ही सांगू. पण तुम्ही सुद्धा साहेब लक्ष घाला. अनाथाचे नाथ म्हणून तुमची ओळख आहे. त्या पद्धतीचा कारभार तुम्ही आजपर्यंत केलेला आहे, ते तुम्ही करा. राजकारण आज आहे उद्या नाही. तुम्ही आज मुख्यमंत्री आहे, उद्या पंतप्रधान सुद्धा व्हाल, मला खात्री आहे. तो आमचा विषयच नाही, आमच्या शुभेच्छाच आहे. जो काम करतो, जो जाणीव ठेवतो, सर्व माणसाच्यासाठी काम करण्याची भूमिका ठेवतो, त्याला कोणाचा काही विरोध असू दे, कोणाची काही पोटदुखी असू दे, पण त्याला ते प्राप्त होतेच. एक जी काही शक्ती आहे ना, ती तुम्हालाही माहीत आहे, ती दिसत नाही, ती दृश्य स्वरूपात नाही, परंतु अदृश्यरित्यानं ती प्रत्यक्ष नियंत्रण करते या सगळ्या घडामोडीचं. ती तुमच्या पाठीशी निश्चितपणानं आहे, राहील, राहो, अशी या राज्यातल्या लाखो लोकांची भावना तुमच्याबाबत आहे. मेहरबानी करून आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी. गावित साहेब जे आदिवासी मंत्री आहेत ते माझ्या सोबत होते, मला राज्यमंत्री होते, एकदम सज्जन माणूस आहे. त्याची काही अशी आकसाची भावना नाही आहे, त्यांची काही अशी
तुम्ही याला भेटलं नाही पाहिजे आणि आम्हालाच सगळं भेटलं पाहिजे अशी नाही. लोक काही बोलत असतील, परंतु असं नाही आहे. गैरसमजातून अनेक गोष्टी होतात आणि जी गोष्ट या ठिकाणी व्हायला नको होती ती त्या ठिकाणी बसलेल्या खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या कार्यकालात होत असेल तर त्याचा ठपका त्या माणसावर जातो. तेव्हा या ठिकाणी तुम्ही असेल, आदिवासी विकास मंत्री असतील किंवा या ठिकाणचे सगळ्याच पक्षाचे सगळेच लोकप्रतिनिधी असतील, मला तर कोणी दिसत नाही असं की व्यक्तिगतरित्या यांचा विरोध आहे. आम्हाला नाही दिलं तर कोणाचा फायदा असंही नाही, परंतु अनावधानाने सगळं सुरू आहे. ते थांबवा, कारण हा 1-2 माणसाचा प्रश्न नाही. हा राज्यातल्या 13 कोटी जनतेपैकी 1,30,00,000 लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 13 लाखांचं बरं सुरू आहे, पण 1 कोटी लोकांना जे भारतीय राज्यघटनेनं दिलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ही खरी बिमारी, ती पोहोचवावी याकरता जळगावला आमरण उपोषणाला ही माणसं बसलेली आहे. समजून बसलेली आहे, भावनिक नाही. भावनेच्या आरी जाऊन बसलेत, कोणाच्या चिथावणीनं बसलेत असंही नाही. तेव्हा तो गैरसमज करून देण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील तर मेहरबानी करून थांबवा. तुम्ही स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि न्याय देण्याचं काम करावं एवढी माझी कळकळीची विनंती आहे. 1 कोटी समाज बांधवांच्या वतीनं विनंती आहे आणि ती तुम्ही न्यायाची असेल, योग्य असेल तर ते तुम्ही करता हा विश्वास आहे सगळ्यात महत्वाचा. कारण मी अनेकांच्या सोबत काम केलं आहे. अनेक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून तर अगदी तुमच्यापर्यंत अनेकांच्यापर्यंत काम करण्याची पद्धत पाहिली, न्याय देण्याची भूमिका पाहिली. कोणी अन्याय करण्यासाठी नाही हो, तिथं सगळे न्याय देण्यासाठी बसले. पण अनावधानानं काही गोष्टी होतात. मेहरबानी करून काही कमी जास्त बोललो असेल तर तेवढं समजून घ्या, त्याच्या मागची भावना समजून घ्या आणि मोठ्या मनानं जे योग्य आहे तेवढं घ्या आणि न्याय द्या एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि चमकोगिरी करणारे जे लोक आहेत ना, सेन्ससचे हे रिपोर्ट बघा, ते रिपोर्ट, अरे ते पाहिले ना आम्ही. सेन्ससचे रिपोर्ट काय आज प्रकाशित झाले काय? 1871च्या सेन्सस पासून कोणून पाहिलो आम्ही सगळे रिपोर्ट आणि प्रत्येक रिपोर्टमध्ये आम्हाला कोणत्या कॅटेगरीत होतो आणि कोणत्या जातीचे होतो ते सुद्धा पाहिलं. आज परत काही क्लास घेण्यासारखं काम नाही, परंतु आम्हाला सगळं काही कळते. या तोऱ्यात काही माणसं आहेत, तेव्हा असो ते त्यांना लटला बसो, आम्हाला त्याचं काही सुख दुःख नाही. पण चुकीच्या पद्धतीनं समाज जीवनामध्ये अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं प्लीट करून विष कालवणारी प्रवृत्ती या ठिकाणी आहे. चांगल्याबरोबर वाईटही आहे, खऱ्याबरोबर खोटंही जळते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अशा प्रवृत्ती ज्या आहेत समाजामध्ये त्या हेरून त्यांना खऱ्यासारखं बाजूला फेका. काही माणसं स्पॉन्सर करतात, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्पॉन्सर करतात. ही माणसं कोण आहेत हे सांगण्याची मला गरज नाही. आपण सगळे जाणकार आहात, त्या दृष्टीनं आपल्याला सगळं अनुभव आहे. तेव्हा हे सगळं वेळीच रोखावं एवढी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.